नमस्ते, जय श्रीराम. बर, आजचा आपला विषय आहे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी. वैद्यकीय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पत्रिकेचं विश्लेषण कसं करावं, त्या बाबतीत आपलं आजचं लेक्चर आहे. आता इथे जे काही उपस्थित लोक आहेत, मला वाटतं ते सगळे ज्योतिषी आहेत. असं नवखं कोणीच नाही आहे, आणि नवखं असेल तरी काही हरकत नाही. बसल्याच्या नंतर तुम्हाला काही ना काहीतरी कळणारच आहे. आणि आता ही जी पत्रिका तुमच्या समोर मांडलेली आहे, सिंह लग्नाची आणि मेष राशीची, तर ह्या पत्रिकेच्या बाबतीमध्ये आधीच मी एक्सप्लेन करण्याच्या ऐवजी तुम्हाला कोणाला या पत्रिकेच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत व्यक्त करावंसं वाटतं, फक्त आपल्याला मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातूनच पत्रिका पाहायची आहे. त्याचं शिक्षण किती झालंय, त्याचं वैवाहिक जीवन कसं आहे, पुरुषाची पत्रिका आहे. त्यानंतर तो कामधंदा काय करतो, याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काही विचार करायचा नाहीये. आपल्याला फक्त जो काही विचार करायचा आहे तो विचार करायचा आपल्याला मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून. म्हणजे मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला तो रोग, विकार आणि त्याचं संपूर्ण जे काही आयुष्यामध्ये विधिलिखित आहे ते तो घेऊनच येत असतो. फक्त जसं जसं ग्रह पुढे जातात गोचरीचं, आणि मूळ ग्रहांवरती जसं ते परिणाम करत असतात, त्याच्या माध्यमातून ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये किंवा जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांचा आढावा आपल्याला आज घ्यायचा आहे, आणि तो मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून. तर तुम्हाला याच्यावरती कुणाला काय मत व्यक्त करायचं असेल तर नक्की करा. ठीक आहे, बोला. कोणाला काही याच्याबद्दल काही बोलायचं आहे, काही विचारायचं आहे? प्रत्येकाने बोललं काही हरकत नाही. प्रत्येकाला इथे बोलण्यासाठी मुभा आहे. असं काही नाही की तुम्ही गप्प बसा, याला गप्प करा, त्याला गप्प करा, असं इथे काही नाहीये. तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित इथे बोलू शकता. बोला, काही कोणाला मत व्यक्त करायचं आहे का? सर, याला मानसिक दृष्ट्या खूप अस्थिरतेमुळे हा. काही प्रॉब्लेम याच्या आयुष्यात आहेत का? कारण हा खूप तसा अस्थिर मनाचा आहे आणि हट्टी सुद्धा आहे. तर हो, ह्याच्या हट्टी ह्या तर आहे. हा तर ह्या स्वभावामुळे त्याला मानसिक काही त्रास निर्माण झालेत का, किंवा त्याच्या आयुष्यात जास्त वाढले असतील कदाचित? ओके. ओके. हा. हा. आणखीन आणखीन आणखी कोणाला काही विचार बोलायचं आहे, काही मत व्यक्त त्याला करायचं, बोला. हृदयाचा काय आजार असू शकतो, हार्टचा? ओके. हा. पुढे. सर, त्याला मज्जातंतूचा वगैरे आजार असू शकतो, म्हणजे मणक्या संबंधात पण आणि म्हणजे ब्रेन संबंधात. ओके. हा. 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 कारण हॅलो बुध सर. दूषित आहे त्याचं. हा. व्हेरी गुड. हा, बोला. बोला. आणि हॅलो सर, सर. स्पोर्ट्समुळे ह्याला खेळताना काही इंजुरी झाली आहे का? ती इंजुरी ते मागाशी म्हटलं तसं डोक्याला, मेंदूला ती दर्शवली जात आहे आणि कदाचित ती स्पोर्ट्समुळे निर्माण झालेली होऊ शकते. अच्छा. अच्छा. हॅलो सर. हा. सर, पायाला पण होऊ शकते, पायाला, हा. मांड्यांना. ओके. ओटी नवम स्थानात बुध राहू नाव सांगा चंद्र. साहेब. झूम युजर तुमचं पहिलं नाव सांगा साहेब. श्रीपाद कापडी. श्रीपाद नवीन आहे मी, कापडी. म्हणजे हो, हा, तुमचा बोला. पहिल्यांदाच अटेंड करतोय. हा. पण नवम स्थानात मला इथे बुध राहू हा. रवी आणि चंद्र याची जी युती दिसते आहे इकडे, त्याच्यामुळे त्याला मानसिकता आहे, पण त्याच्याबरोबर हार्टचा पण इश्यू असू शकतो असं ओके. वाटतंय. ओके. 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 हॅलो ओके. सर. हा. हा, बोला. ओटीपोटाला त्रास आहे याच्या, आणि कमरेचा भाग दुखतोय. कारण शनी हा वृश्चिक राशीमध्ये आहे आणि हम्म. सप्तम स्थानामध्ये गुरु असल्यामुळे ओटीपोटाला त्रास असतो. ओके. ओके. बर. 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 आता तुम्ही स्वतः सांगितलेले सगळे जे पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी पत्रिका एक्सप्लेन करेन त्यावेळेला तुम्हाला त्याचं विश्लेषण जे आहे ते कळेल की नेमकं याच्या बाबतीमध्ये काय काय झालेलं आहे, कोणत्या समस्यांना या व्यक्तीला सामोरं जावं लागलेलं आहे त्या बाबतीमध्ये. ठीक आहे. बरं, आणखीन कोणाला काही मत व्यक्त करायचं आहे, बिनधास्त मत व्यक्त करा, बोलायला काही हरकत नाही.
सर मला बोलायचं होतं जरा. बोला ना. मंगळ हा रक्तमासाचा कारक असून तो पत्रिकेत जास्त राशीवर स्थानावर शनी मंगळाची दृष्टी एकत्र परिणाम होतो. त्या ग्रह भाव निर्देशात अवयवावर अशा प्रकारे विकार होण्याची शक्यता असते. म्हणजे कोणत्या प्रकारचे त्याचा जर घेतला तर गुरु जर आहे हा वृद्धीचा अशुभ स्थितीत जर असेल तर गाठ किंवा कॅन्सर सारखा एखादा रोग सुद्धा असू शकतो. बर, ओके. हा हा ओके. कारण चंद्र बुध शुक्र यापैकी कोणताही एक ग्रह जरी दूषित असला तरी कफ आणि खोकला हा त्याला नेहमीच असेल, पण कॅन्सरच्या प्रमाणाकडे कुठेतरी लक्ष माझं केंद्रित होते. कशामुळे कॅन्सर कशामुळे? बुध राहू आणि सूर्यचंद्र. बर, सूर्यचंद्र आणि बुध राहू. बर, ओके ओके. हा ठीक आहे. आणखीन? मेमरी लॉसचं पण असू शकतं सर. ओके ओके ओके. हा हा बर. हॅलो सर. हा बोला. पायाला सूज येण्याचे कारण गुरु कुंभ राशीमध्ये असल्यामुळे पायाला पोटऱ्यांना सूज येण्याचं अच्छा, ओके. बर बर. आता तुम्ही जेव्हा सांगाल पायीचा त्रास आहे का? पायीचा त्रास असू शकतो. ओके, हा ठीक आहे. आपण हाही कन्सिडर करू. ठीक आहे. काय झालेलं आहे आणि काय होऊ शकतं ह्या दोन्ही गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये विचार करू. ठीक आहे. बर. आणखीन कोणाला काही मत व्यक्त करायचं आहे? तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी एक्सप्लेन करायला सुरुवात करेन. बोला. सर शुक्र तुला राशि में केतु है तो शुक्र से रिलेटेड कोई प्रॉब्लम उनको हो सकती है क्योंकि शुक्र पे शनि की दृष्टि भी है और तुला का केतु, तो स्पर्म का कुछ वीर्याणु का कुछ प्रॉब्लम हो सकता है उनको. और तीसरा चौथा मतलब 7, 8 और 9 और 10 मतलब चारों भाव दूषित है ना, तो उधर से रिलेटेड कोई प्रॉब्लम उनको हो सकता है सर, क्योंकि तृतीय में केतु है, चतुर्थ में शनि है और पंचम में मंगल है. और शनि है तो जो भी बीमारी है उनको लंबी बीमारी, मतलब लंबा चल रहा है, खत्म होने वाली चीज नहीं है सर. ओके ओके ग्रेट. हा आणखी? सर महादशा कुठल्या चालू आहे? इथं महादशेचा विचार करत नाही साहेब. बर, नाही तर म्हटलं त्या महादशेच्या अनुषंगाने नाही. महादशा हा प्रकार मी शिकवताना कुठल्याही प्रकारे विचार करत नाही, कारण पारंपरिक मध्ये महादशा येतच नाही. त्या केपी मध्ये येतात आणि मी केपी शिकवत नाही. बर, ओके. हा पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये एक मिनिट. पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये गोचरीला अत्याधिक महत्व आहे. जी राशी आपल्याला आकाशात दिसते, जे नक्षत्र आपल्याला आकाशात दिसतं, जे ग्रह आपल्याला आकाशात दिसतात, मूळ स्वरूपामध्ये म्हणजे मूळ कुंडलीमध्ये, आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह आपल्या जन्माच्या वेळेला स्थित आहेत आणि आत्ताचं जे गोचर आहे त्याच्यावरून तुम्हाला जर ग्रह, राशी आणि स्थानांचं ज्ञान असेल उत्तम प्रकारे, तुम्हाला म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना किंवा मला सुद्धा, कारण मला ज्योतिष 0.01% येतं, त्यातलं मी काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो, मला काही जास्ती येत नाही. आता त्यानंतर जर समजा आपण विचार केला तर महादशा हा जो प्रकार आहे हा आकाशात आपल्याला कुठेच दिसत नाही. हा एक अजम्पशन आहे, मानलेला आहे, गृहीतक. जसं आपण म्हणतो ना, याला एक्स मानू, याला वाय मानू, आणि मग त्याचं उत्तर शोधत बसायचं. एखाद्याला गणित नाही आलं तर झालं. पण ज्योतिषशास्त्र हे गणित नाहीये. ज्योतिषशास्त्र हे तर्काधिष्ठित शास्त्र आहे आणि आपण आपल्या सोयी करता त्याचं गणितीय विभाजन केलेलं आहे. ते चुकीचं नाहीये, परंतु अझम्पशन्सला म्हणजे गृहीतकांना जर आपण महत्व देत गेलो किंवा जर गृहीतकांचा आपण वापर करत गेलो तर आपल्याला पत्रिका केव्हाही सुटणार नाही. अगदी थोडक्यात मी तुम्हाला याची कल्पना देतो. ओके ओके, थँक्यू. हा कापडी साहेब, धन्यवाद. धन्यवाद. बरं, आणखीन काही कोणाला विचारायचं आहे, बोलायचं आहे? सर मी बोलू? बोला ना सर, आता लग्नेश ग्रह रवी आहे आणि रवीवरून आपण रोग प्रतिकारक शक्ती बघतो. तो जन्मताच राहू बरोबर रोग प्रतिकारक क्षमता कमी, प्लस बुध आणि राहू पण आहे, त्याला मानसिक काहीतरी गोष्टी
मेंटली रिटार्डेड पण असू शकते, किंवा मानसिक किंवा ब्रेनमध्ये ट्युमर वगैरे असं पण असू शकते ते. आणि दुसरं शनी आणि शुक्राचा जो संबंध आहे त्याला किडनी रिलेटेड पण इश्यू येऊ शकतात. असे 2-3 गोष्टी वाटतात आहे. ओके ओके. आणि आणि हा आता जो योग असतो ना, सूर्य चंद्र राहू, कॅन्सर साठी आज कोणी म्हणलं तर कॅन्सरचे पण योग आहेत त्याला. कदाचित ते ट्युमर संबंधित, डोक्यामध्ये ट्युमर, पाणी वगैरे बदला चंद्राच्या मुळे. आणि मेष राशी डोका दाखवते ना, तर ते तिथे काहीतरी प्रॉब्लेम वाटतो तो. ओके 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 ग्रेट. आणखीन पुढे मॅडम गुडघ्याचा काही आजार आहे का? गुडघ्यांचा. ठीक आहे, तोही आपण बघूया. ओके बर. आणखीन बरं तुम्ही सांगा, मग मी कधी सुरुवात करू? अजून 3 मिनिटं मी तुम्हाला देतो, त्याच्यामध्ये तुम्ही बोला, नाहीतर मला शांत बसावं लागेल. बोला बोला बोला. आणखीन काय? आणखीन कोणाला काही नवीन व्यक्तीला काही मत व्यक्त करायचं आहे? बरं, मला वाटतं मला बोलायला काही हरकत नाही. आता ह्या पत्रिकेमध्ये 7 मे 1986 चा जन्म आहे. दुपारी 2:15 जन्म आहे. मुंबईचा जन्म आहे. मुलगा आहे. आणि त्यामध्ये याचं वय जे आहे हे साधारणपणे त्याच्यामध्ये 38 वर्षाचं वय आहे. किती? 38 वर्षाचं. म्हणजे काय वय फार जास्त आहे अशातला भाग नाहीये. तरुण आहे माणूस. जर आपण आता पाहिलं तर याचं सिंह लग्न आहे आणि मेष राशी आहे. तर जेव्हा आपण सिंह लग्न आणि मेष राशीचा विचार करतो तर त्यावेळेला दोन्हीही अग्नी तत्वाच्याच. सिंह राशी सुद्धा अग्नी तत्वाची, मेष राशी सुद्धा अग्नी तत्वाची. आणि त्याच्यामध्ये सिंह राशी ही शिस्तबद्ध, त्यानंतर तिथे ज्याला आपण म्हणतो की मेष राशी ही धाडसाची. पण सिंह राशीत कोणताही ग्रह नाहीये. सिंह राशीवरती फक्त तिथं दृष्टी आहे, आणि ती दृष्टी आहे शनीची. 10वी दृष्टी शनीची आहे, आणि त्यामध्ये 7वी दृष्टी जी आहे ती गुरुची आहे. एक तुम्हाला थोडक्यात बॅकग्राऊंड सांगतो याचं. लहानपण अतिशय व्यवस्थित गेलेलं आहे. काही त्याच्यामध्ये फार मोठे कष्ट उपसायला लागले अशातला काही भाग नाही. अभ्यासात मनुष्य चांगला होता. खेळातही मनुष्य चांगला होता. खेळही खेळत होता. सायकलिंग हा त्याचा अतिशय आवडता प्रकार. आणि त्याच्यामध्ये कॉलेज लाईफ जे होतं ते ज्या वेळेला संपलं, कॉलेज लाईफ, तर कॉलेज लाईफ मध्ये अशा काही त्याच्या घटना घडत होत्या, आणि त्या घटनांचे पडसाद जे आहेत ते नंतर त्याच्या जीवनावरती उमटले. आता इथे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीकडे मी येणारच आहे, पण हा एक बॅकग्राऊंड जो आहे हा तुम्हाला सांगणं फार आवश्यक आहे. या मुलाच्या बाबतीमध्ये प्रेमभंग नावाचा जो प्रकार होतो, तो प्रेमभंग नावाचा प्रकार झाला कारण त्याच्या पंचम स्थानामध्ये, बघा त्याच्या पंचम स्थानामध्ये मंगळासारखा ग्रह आहे. त्यानंतर शुक्र हा प्रेमाचा कारक ग्रह किंवा सौख्याचा कारक ग्रह जो आहे तो त्याच्यामध्ये शनीच्या समसप्तकात आहे. आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर पंचमेश गुरु जो आहे हा कुंभ राशीमध्ये. म्हणजे काय वाईट आहे अशातला भाग नाहीये, परंतु तो वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून तिथे फेल आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्या वाट्याला दुःख असं आलं की हा माणूस ज्या वेळेला कॉलेजमध्ये होता त्यावेळेला त्याचं जे काही प्रेम प्रकरण सुरू होतं त्याच्यामध्ये त्याच्यासोबत तिथं दगाफटका झाला, आणि तो दगा झाल्याच्या नंतर तो पूर्णपणे व्यसनाधीन झाला. आता इथून याच्या मेडिकल बॅकग्राऊंडच्या बाबतीमध्ये विचार करायला आपल्याला हरकत नाहीये, कारण इथूनच सुरुवात होते की त्याला त्याच्या शरीराने कशा प्रकारे नंतर प्रतिसाद दिला, तो त्याच्या शरीरासोबत काय काय करत गेला आणि त्याच्यानंतर त्याच्या शरीरासोबत काय काय होत गेलं. आणि आज जे त्याचं वय आहे, एकेकाळी जेव्हा मी त्याला पाहिलेलं आहे त्यावेळेला त्याची जी शरीरयष्टी आणि त्याची जी पर्सनॅलिटी होती आणि ज्या प्रकारचा तो मनुष्य होता, आज म्हणजे हवा आली तर उडून जाईल अशा प्रकारचं त्याचं शरीर झालेलं आहे. पूर्णपणे तो खंगलेला आहे. म्हणजे त्याचं वय जे एक साधारणतः 38 वर्षाचा आहे, तो त्याही पेक्षा 20 वर्षांनी मोठा वाटतो आज. आणि प्रचंड तो खंगलेला आहे. अशा तऱ्हेचा त्याचा तो एक भाग झालेला आहे. आता त्यामध्ये या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या का झाल्या आणि कशामुळे झाल्या, शरीरावरती असे आघात का होत गेले,
तर आता तिथला आपल्याला पहिला विचार करायचा आहे. बरोबर. तर याच्या पत्रिकेमध्ये सिंह लग्न आणि सिंह लग्नाचा स्वामी सूर्य हा कुठे आहे? भाग्यस्थानामध्ये. आणि भाग्यस्थानामध्ये तो राहूच्या सोबत आहे. आता आपण ज्या वेळेला सूर्य राहूची युती पाहतो त्यावेळेला आपण जनरली सांगतो की हा पत्रिकेमध्ये पितृदोषाचं योग आहे. चंद्र राहूची युती पाहिली की आपण सांगतो की हा पत्रिकेमध्ये ग्रहण दोषाचा योग आहे. बुध राहूची युती पाहिल्याच्या नंतर आपण सांगतो की हा पत्रिकेमध्ये जडत्व योग आहे. आता या पत्रिकेमध्ये मुळातच जर आपण पाहिलं तर लग्नाचा म्हणजे देहाचा जो स्वामी आहे सूर्य, हा सूर्य त्याच्यामध्ये राहूयुक्त झालेला आहे. आणि जेव्हा सूर्य राहूयुक्त होतो त्यावेळेला आपोआपच माणसाच्या शरीरामध्ये तिथे रोग प्रतिकारक शक्ती ही कमी होत जाते. आणि त्यामध्ये त्या माणसाला भौतिक जीवनामध्ये म्हणजे शारीरिक आयुष्य जे आहे आणि इतर जे काही भौतिक आयुष्य आहे तर त्या भौतिक आयुष्यामध्ये त्याला ज्या ज्या काही गोष्टींना सामोरं जावं लागतं त्या सगळ्या गोष्टींना तो सामोरा गेलेला आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये त्याचं नाव बदनाम होणं, हेतू पुरस्सर त्याच्या नावाची बदनामी केली जाणं आणि त्यानंतर हा मनुष्य प्रचंड व्यसनाधीन झाला. बघा, हा मनुष्य प्रचंड व्यसनाधीन झाला. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये व्यसन कोण करतं? तर त्याच्यामध्ये व्यसन शनी करतो का, मंगळ करतो का, षष्ठ स्थानावरून व्यसन पाहायचं का? तर हे सगळे ठोकताळे आहेत. तर त्याच्यामध्ये फक्त एकाच बाजूचा आपल्याला विचार करायचा नसतो. जेव्हा आपण पत्रिका पाहतो, पत्रिका पाहताना आपल्याला ती हिऱ्यासारखी पाहायला पाहिजे. म्हणजे हिऱ्याला कसे पैलू असतात तसे पत्रिकेला पण पैलू असतात आणि ते आपल्याला कळणं फार आवश्यक असतं. नाहीतर फक्त तिथे रोगस्थान म्हटलं, षष्ठस्थान म्हटलं की त्याच्यावरूनच पाहायचं आणि त्याच्या बाकीच्या कुठल्याही गोष्टी पाहायच्या नाहीत, असं कधीही करून चालत नाही. इथे मुळातच जर आपण पाहिलं तर लग्नावरती शनीची दृष्टी म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की जर व्यक्तीने काहीही शरीराच्या बाबतीमध्ये हेळसांड वाह्यातपणा केला तर त्याला त्याचे परिणाम शनी महाराजांच्या मार्फत भोगावे लागतील. आणि त्याचा लग्नेश जो आहे सूर्य, हा सूर्य जर राहूयुक्त असेल तर आधीच त्याची ताकद राहूच्या माध्यमातून कमकुवत झालेली आहे. आणि जेव्हा तिथे सूर्याची ताकद, सूर्य तिथे उच्चीचा आहे किंवा काय, हा भाग लक्षात घेणं किंवा सूर्य त्याच्यामध्ये भाग्यात आहे, अतिशय चांगला आहे. सूर्य भाग्यात आहे. परंतु जेव्हा तिथे राहू आला तर राहूच्या आणि केतूच्या नियमानुसार जेव्हा राहू आणि केतू एखाद्या राशीत किंवा एखाद्या स्थानामध्ये असतात त्यावेळेला त्या स्थानाचे किंवा राशीचे सर्वाधिकार पहिले त्यांच्याकडे आणि नंतर इतरांकडे. सूर्य असो का शनी असो का मंगळ असो का गुरु असो, पहिले त्या दोघांकडे आणि नंतर बाकीच्यांकडे. कारण बाकीच्या सगळ्या ग्रहांना राशी आहेत पण ह्या दोघांना राशी नाहीत म्हणून हा त्यांना विशेषाधिकार आहे. आणि त्या अनुषंगानेच तिथे पत्रिका नेहमी पुढे जात असते हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आता ज्या वेळेला तिथे सूर्य राहूयुक्त आहे त्यावेळेला तिथे परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्याने आपल्या आरोग्याची हेळसांड करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिलं या व्यक्तीला व्यसन जर कोणतं जडलं असेल तर ते व्यसन जडलं स्मोकिंगचं. हा मनुष्य तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या फुटकळशा कारणामुळे, प्रेमभंगाच्या फुटकळशा कारणामुळे तो स्मोकिंग करायला लागला. आणि तो इतकं मोठ्या प्रमाणावरती करायला लागला की तो दिवसाला काय करत होता, कोणत्या प्रकारे तो स्मोकिंग करत होता हे त्याचं त्याला कळत नव्हतं. आणि त्याच्यानंतर शरीराने त्याला त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. जेव्हा शरीराने त्याला त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली त्यावेळेला पहिला प्रघात जो त्याच्यावरती झाला तो म्हणजे त्याच्या लंग्स मध्ये पाणी झालं. लंग्स मध्ये पाणी झालं. आई वडिलांनी त्याला महत् कष्टाने, अगदी खूप कष्टाने त्याला वाचवलं, त्याच्यातून त्याला बाहेर काढलं. मुलगा परत पूर्ववत कसा होईल याच्याकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिलं आणि तो त्याच्यामधून बाहेरही आला. पण तरी सुद्धा बघा, ग्रहस्थिती अशी असते की जेव्हा ग्रह तुमच्या फेवरमध्ये नसतात त्यावेळेला तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही करा, तिथे आपण केलेल्या क्रियेला व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाही. मग इथे ग्रहस्थिती अशी काय आहे की त्याच्यामुळे त्याने केलेल्या, त्याच्या आई वडिलांनी जे काही कष्ट केले त्या कष्टाला प्रतिसाद का नाही मिळाला? त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं पत्रिकेमध्ये लग्नेश राहूयुक्त
चंद्र राहू युक्त. सिंह लग्न म्हटल्याच्या नंतर आपण काय म्हणतो की माणूस कसा असेल, माणूस एकदम धाडसी असेल, माणूस पंक्च्युअल असेल, माणूस शिस्तबद्ध असेल. पण इथे जेव्हा सिंह लग्नावरती फक्त शनी आणि गुरु दोघांची दृष्टी आहे, तर गुरुची दृष्टी असल्यामुळे त्याला तिथे वाचवण्याचे प्रयत्न उत्तम रीतीने झाले, आणि शनीची दृष्टी असल्यामुळे तिथे तो वाचला देखील. कारण शनी माणसाला मरू देत नाही, शनी माणसाला वाचवतो. मंगळ असेल तर तो माणसाला तिथे संपवतो, यहाँ से गोली बाहर वहां से जान बाहर. पण शनीचं तसं नसतं. ना मरने दूंगा ना जीने दूंगा, अशा तत्वावरती शनी तिथे जिवंत ठेवत असतो माणसाला. मग तो भोग जो आहे तो भोगावाच लागतो. मग या कारणास्तव तिथे जर आपण पाहिलं तर सूर्य जेव्हा राहुयुक्त असेल, तर त्या वेळेला तिथे त्या जातकाला जी काही घटना XYZ त्याच्या जीवनामध्ये घडून गेली, तर त्या घटनेमुळे तो इतका बिथरला, इतका हल्ला, की तिथे चंद्र राहू, सूर्य राहू आणि बुध राहू तिघांनीही आपल्या भूमिका घ्यायला सुरुवात केली. तीनही युतींनी. इथे 3 युती आहेत भाग्यस्थानामध्ये: बुध राहू, सूर्य राहू, चंद्र राहू. मग ज्या वेळेला तिथे सूर्य राहूच्या युतीने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली, पहिल्यांदी त्याच्या आरोग्याची आणि चारित्र्याची हानी व्हायला सुरुवात झाली. आणि जशी त्याच्या चारित्र्याची हानी व्हायला सुरुवात झाली, तसं त्याच्या मनाने सुद्धा त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. प्रचंड भित्रा झाला हा माणूस, खूप घाबरायला लागला. लग्नावरती शनीची दृष्टी, त्यानंतर मेषेतला जरी चंद्र असला तरी सुद्धा तो चंद्र राहूच्या सोबत आहे. राहू हा चंद्राला घाबरवून टाकतो. तो चंद्राला तिथे बळ देत नाही, तो चंद्राला घाबरवतो. राहू आणि चंद्राची मानसिकता काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे, पण तरी सुद्धा या पत्रिकेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकू. ज्या वेळेला चंद्र आणि राहूची युती असते, त्यावेळेला मनुष्य आधी स्वतः प्रचंड घाबरा असतो. त्याची सगळी भीती त्याच्या मनातच दडलेली असते. तो संशय घेण्याकरता स्वतःलाही सोडत नाही, की तो स्वतःवरती पण संशय घेतो की मी इथं काय अमुक करतोय का, तमुक करतोय का, आणि इतरांवरती तो संशय प्रचंड घेत राहतो. प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहणे, प्रत्येक गोष्टीकडे काहीतरी ही गोष्ट मला हानीच करणार आहे अशाच अनुषंगाने पाहणे, आणि त्या माध्यमातून त्याचं मन जे आहे ते प्रचंड कमकुवत होत गेले. इतरांशी असलेले संपर्क संबंध तुटत गेले. एक तर पंचमामध्ये त्या गोष्टीसाठी मंगळ बसलेलाच आहे. मंगळाने तिथे जे काही मित्रमंडळी होते किंवा जे लोक होते ते ह्या आजारपणामुळे, आणखीन त्याच्या एखाद्या म्हणजे ह्या एका चुकीच्या स्वभावामुळे, इतरांना पटकन अपमान करून टाकणे, इतरांना चुकीचं बोलणे, इतरांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने वागणं, हे जे काही होतं, तर त्यामुळे त्याला बाकीच्या लोकांनी तर बाजूलाच केलं होतं, आणि त्या गोष्टीचा आघात हा चंद्राने सहन केला. म्हणजे मानसिक त्रास व्हायला सुरुवात झाली, की जेव्हा सगळे लोक आपल्याला सोडून निघून जातात ना, त्यावेळेला मग त्या गोष्टीचा त्रास सहन करायला लागतो. आणि त्यानंतर तिथे फक्त राहिलं कोण सोबत, तर आई वडील आणि इतर जे काही कुटुंबीय होते ते. तर त्या चंद्र राहूने ह्या जातकाला त्याच्यामध्ये जी काही मनामध्ये भीती घातली, की तो कुणाशी बोलेनासा झाला, कुणाशीही तिथे संपर्क ठेवेनासा झाला. आणि त्याच्यानंतर तिथे जसं मगाशी कोणीतरी सांगितलं, मला वाटतं कुलकर्णी मॅडम तुम्ही सांगितलं, की त्याच्यामध्ये याच्या बुद्धीच्या बाबतीमध्ये काही समस्या तयार झाली का, तर हो, ह्या माणसाला नंतर असं कंटिन्युअसली नाही, पण नंतर ह्याला विस्मरण व्हायला लागलं, आणि नंतर थोडे थोडे वेडाचे झटके यायला लागले. थोडे थोडे म्हणजे कसं, की मध्येच हा वेड्यासारखा काहीतरी बोलायचा, असंबद्ध बडबडायचा, काहीतरी विचारायचा. म्हणजे कधी कधी तो आपल्याच घरातल्या लोकांना विचारायचा, काय तुम्ही कोण, कुठून आलात, काय, मग इकडे त्याला ओळखता का, याला ओळखता का, काहीतरी भलतेच प्रश्न विचारायचा. असा परिणाम ह्याच्या डोक्यावरती झाला, चंद्र राहू. आणि हा सगळा परिणाम डॉक्टरांनी असं निदान केलं होतं, की ह्याच्या मनामध्ये जी काही भीती दडलेली आहे, त्या भीतीमुळे हा सगळा परिणाम झालेला आहे. तत्पूर्वी जेव्हा मनुष्य चांगला होता, त्यावेळेला तो इतरांना घाबरवण्याचे कार्यक्रम करत होता, इतरांना धाकात ठेवण्याचे कार्यक्रम करत होता, इतरांवरती तो तिथे लिडरशिप करण्याचे प्रयत्न करत होता. परंतु वेळ अशी येते की ती वेळ काय सांगून जाते. मग इथे त्या चंद्र राहू, बुध राहू, आता बुध हा मस्तकाचा आतला जो काही भाग आहे, मेंदूचा जो काही भाग आहे,
त्या मेंदूच्या भागाचा कारक ग्रह बुध आहे आणि तो तिथे राहूयुक्त आहे मेष राशीमध्ये. बरोबर आहे, राहूयुक्त आहे मेष राशीमध्ये. आणि त्यानंतर तिथे तो सूर्य चंद्राच्या जरी सोबत असला तरी तिथे राहूची ताकद जी आहे ती तो कुठेही कमी करू शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये पहिला आघात शरीरावरती झाला, दुसरा आघात मनावरती झाला. आणि जेव्हा मनावरती आघात होतो त्याचे पडसाद हळूहळू जे काय आहेत ते मेंदूपर्यंत पोहोचतात. कारण सगळं आपलं शरीर जे आहे ते मेंदूच ऑपरेट करत असतो. जेव्हा मेंदू शरीर ऑपरेट करणं बंद करतो त्याच्यानंतर माणूस कोमामध्ये जातो. हा काही कोमामध्ये गेला नाही, परंतु हा त्याच्यामध्ये म्हणजे असं नाही की आज आला वेळाचा झटका तर उद्याला येईलच. नाही, महिनाभर काहीही होणार नाही, 2 महिने काही होणार नाही. परत एखाद 2 तासासाठी 4 तासासाठी 2-4 दिवसासाठी हा त्या एका वेगळ्याच ह्याच्यामध्ये निघून जायचा. आणि त्याच्यानंतर त्याची जी काही अवस्था व्हायची मग ती घरातल्यांना सहन करणं फार कठीण व्हायचं. मग हा जो काही सगळा एक प्रकार त्याच्या जीवनामध्ये घडत होता हा प्रकार फार भयानक. आजही तो प्रकार त्याचा सुटलेला नाही. आजही तो प्रकार त्याचा सुटलेला नाही. कारण त्याचं आहे चंद्र राहू, सूर्य राहू आणि बुध राहूची युती. मग जेव्हा सूर्य राहू युक्त असतो तर त्यावेळेला तिथे अशा तऱ्हेच्या गोष्टी होतात. आता जेव्हा आम्ही तुम्हाला म्हटलं की याच्या तिथे लंग्स मध्ये वगैरे पाणी झालं किंवा काही हा जो काही सगळा प्रकार झाला त्याच्यानंतर, तर त्याच्यानंतर अशी याच्याकडून एक झालेली चूक अशी की जे हल्ली मुलं व्यायाम शाळेमध्ये गेल्याच्या नंतर जे काही प्रोटीन पावडर म्हणा किंवा अन्य काही ज्या गोष्टी शरीर यष्टी बलदंड करण्याकरता घेत असतात त्या सगळ्या हा घेत होता आणि त्या प्रॉपर गायडन्स मध्ये घेत नव्हता. कुणाच्या तरी फुटकळ कोचच्या मार्गदर्शनामध्ये तो ते घेत होता आणि त्याने सांगितल्यामुळे हे जे काही सगळं करत होता त्याचा परिणाम त्याला तिथे पाहायला मिळाला. आता लक्षात घ्या की याचा षष्ठ स्थानाचा स्वामी, आपण षष्ठावरून रोग पाहतो, षष्ठ स्थानाचा स्वामी वृश्चिक राशीत आहे आणि वृश्चिक राशीकडे मेडिसिन्स, ड्रग्ज, त्यानंतर जे काही केमिकल्स आहेत, रसायनं जी आहेत, रसायनांच्या माध्यमातून घेतली जाणारी जी काही औषधं आहेत ती वृश्चिक राशीकडे येतात आणि त्यामध्ये तीच औषधं हा मनुष्य घेत गेला आणि ह्याला गाईड करणारा माणूस हा देखील चुकीचा होता. सूर्य हा मार्गदर्शक आहे आणि त्याच्यामध्ये तो स्वतः त्याचा लग्नेश सूर्य आहे. चंद्र राहूयुक्त, सूर्य राहूयुक्त, बुध राहूयुक्त. दुसऱ्याने सांगितलं आणि आपण केलं आणि पाहिजे तसं त्याच्यामध्ये औषधांचं कन्झम्पशन केलं आणि त्याच्यानंतर या माणसाला इतर विचित्र परिणामांना सामोरं जावं लागलं. जे काही चांगलं शरीर होतं ते चांगलं शरीराने संपवून टाकलं स्वतःच्या हाताने, स्वतःच्या कर्तृत्वाने. आणि पुन्हा एकदा तो त्याच फेज मध्ये गेला, तो तेच सगळं आठवायचा, तेच सगळं काही वेळासारखं बोलायचा. मग आता त्याला एक आपण फक्त निमित्त समजू शकतो की त्या निमित्ताने इथे म्हणजे त्या प्रेम प्रकरणाच्या निमित्ताने याच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत गेल्या आणि त्या गोष्टी घडल्यानंतर त्याने जो काही पवित्रा अवलंब केला त्याच्यानंतर त्याला आई वडिलांनी बाहेर काढलं त्याच्यातून आणि जेव्हा तो स्वतःचं शरीर सुधारायला लागला त्यावेळेला परत एकदा याच पद्धतीमध्ये तो गेला. जसं मी तुम्हाला म्हटलं की हा सायकलिंग मध्ये अतिशय माहिर माणूस होता, अतिशय सुंदर सायकलिंग करायचा, एवढे स्टंट करून दाखवायचा की बस, भयंकर स्टंट करून दाखवायचा तो. कारण सायकल हा पूर्णपणे मांड्या, पोटऱ्या आणि हाताच्या बॅलन्सचा खेळ आहे आणि ह्याच्या पंचमात मंगळ आहे धनु राशीचा. अतिशय सुंदर सायकलिंग करायचं. पण त्यानंतर ज्या वेळेला तिथे आपण पाहतो की षष्ठ स्थानावरती शनी महाराजांची दृष्टी आहे आणि जेव्हा षष्ठावरती शनीची दृष्टी त्यावेळेला आणि तीही चतुर्थ हातून, त्यावेळेला ह्याला दीर्घ मुदतीचं आजारपण दिलं गेलं. जसं आता मगाशी कोण म्हणाल दीर्घ मुदतीचं आजारपण, तसं त्याला दीर्घ मुदतीचं आजारपण मिळालं आणि ते आजारपण मिळाल्याच्या नंतर हा मनुष्य आजतागायत त्याच्यातून बाहेर आलेला नाही. आपल्या शरीरामध्ये जो काही मणका आहे हा सिंह राशीकडे येतो. आपल्या शरीरातला जो काही मणका आहे हा सिंह राशीकडे येतो. आता
तो मणका, त्याच्यातूनच जी काही आपल्या शक्तीचा प्रवाह आहे, म्हणजे अप्रत्यक्ष किंवा अदृश्य शक्तीचा प्रवाह म्हणा किंवा दृश्य शक्तीचा प्रवाह म्हणा. दृश्य शक्तीचा प्रवाह जो आहे, हा दृश्य शक्तीचा प्रवाह म्हणजे आपल्या शरीरातलं मांसपेशी, हाडं, रक्त यांच्याकडे येतो. आता त्यामध्ये रक्ताचं कारक कोण आहे? तर रक्ताचा कारक त्याच्यामध्ये चंद्र आहे. रक्ताचा कारक जो आहे, नाईक साहेब, रक्ताचा कारक चंद्र आहे. आणि रक्तामध्ये जो असणारा वेग आहे आणि लालसरपणा आहे, त्याचा कारक मंगळ आहे. पूर्णपणे रक्त जे आहे हे मंगळाकडे नाही, चंद्राकडे रक्त आहे. शरीरातलं प्रत्येक जलतत्व जे आहे त्याच्यामध्ये चंद्राचा समावेश असतो. तुमच्या डोळ्यातल्या पाण्यापासून तोंडातल्या लाळेपर्यंत उत्सर्जित केल्या जाणाऱ्या मलमूत्रामध्ये असणारं जल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा चंद्राचा प्रभाव असतोच. आणि आपल्या शरीरातलं जे रक्त आहे, हे रक्त त्याच्यामध्ये चंद्राकडे येतं. आणि त्या रक्तातला वेग जो आहे ना, तो मंगळाकडे येतो. लालसरपणा मंगळाकडे येतो. रक्तातली शक्ती जी आहे ती मंगळाकडे येते. मग आता इथे रक्ताच्या संबंधित विकार होण्याचं कारण किंवा रक्ताच्या माध्यमातून विकार होण्याचं कारण काय आहे? जर आपण विचार केला मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून, तर मेष राशीकडे मस्तक येतं. आणि त्याच्या मस्तक दर्शवणाऱ्या राशीमध्येच, त्याच्या मस्तक दर्शवणाऱ्या राशीमध्ये 4 ग्रहांची युती आहे. आता ही 4 ग्रहांची युती ज्या वेळेला बुध राहू आहे, त्यावेळेला तिथे मेंदू आणि त्या संबंधितल्या ज्या काही यंत्रणा आहेत, पेशी आहेत, त्यांचा आपल्याला विचार केला पाहिजे. चंद्र म्हणजे मन, म्हणजे माणसाची विचारशक्ती, विचारधारा, आणि तो कोणत्या प्रकारे घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देत असतो किंवा कोणत्या प्रकारे तो घडणारी घटना तिथे स्वीकारत असतो, याच्याबद्दल आपण चंद्राचा विचार केला पाहिजे. आणि सूर्य तर लग्नेशच आहे. आणि सूर्य तिथे आत्म्याचा कारक आहे. आता आत्म्याचा कारक आहे म्हणजे इथे आत्मा त्याचा काही गेला का निघून, देह निश्चित झालेला आहे का, एकदम निश्चित झालेला आहे का, अशातला काहीच भाग नाही. पण जेव्हा आपण सिंह राशी आणि सूर्याचा विचार करतो, तर त्याचा संबंध हा तुमच्या मणक्याशी आणि मणक्यातून वाहणाऱ्या तिथे शक्तीशी संबंधित असतो. म्हणजे दृश्य स्वरूपातली आहे किंवा अदृश्य स्वरूपात. अदृश्य स्वरूपातली शक्ती ही प्रत्येकाला सहाय्यकारी ठरेलच का? शक्य नाही. किंवा त्याच्यामध्ये त्याला त्याचा प्रतिसाद मिळवता येईलच का? याच्याबद्दलही साशंकता आहे. पण दृश्य स्वरूपातली म्हणजे आपली फिजिकल जी काही एनर्जी आहे, ती फिजिकल एनर्जी याला तिथे कमी पडत गेली. फक्त लग्नावर गुरुची दृष्टी, बघा, फक्त लग्नावरती गुरुची दृष्टी, याच्यामुळे हा मनुष्य आजही तिथे आहे, जगतोय. आता ह्याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं की शनीची अशी नेमकी त्याच्यामध्ये काय भूमिका झाली. मग आता याने त्याच्यामध्ये अल्कोहोल वगैरे या सगळ्या गोष्टी काही घेण्याची सुरुवात केली. मग आता ह्या गोष्टी कोण करतं? तर मुळात व्यसन जो आहे तो मंगळ करतो. मंगळाला व्यसन करणं किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पॉइझनिंग करणं, मग ते कोणत्या स्वरूपाचं आहे हे त्याच्यामध्ये असणारा ग्रह ठरवतो. कधी कधी त्याच्यामध्ये मंगळ लिकर म्हणजे दारूचं सेवन जे आहे ते करतो. त्यानंतर तो त्याच्यामध्ये धूम्रपान देखील करत असतो किंवा अन्य काही जर मार्ग असतील त्याच्यामध्ये, त्या मार्गांचाही तो अवलंब करत असतो. मग आता याच्यामध्ये ह्याने दोन्ही मार्गांचा अवलंब केला आणि अन्य काही मार्गाचा केला असेल ते आपल्याला माहित नाही. परंतु जी काही औषधं घेतली शरीर सौष्ठव वाढवण्याकरता, ती औषधच याच्यासाठी मारक ठरली, ती औषधच याच्यासाठी घातक ठरली. ज्या औषधांमध्ये काही स्टेरॉइड्स असतं किंवा आणखीन काही असतं, त्याच्यामुळे याच्या किडनीवरती ताण पडला, त्याच्या यकृतावर ताण पडला आणि पूर्ण शरीराची नासाडी झाली. आता जेव्हा किडनीवरती ताण पडतो तर त्यावेळेला आपल्याला 3 राशी पाहिल्या पाहिजेत: कन्या राशी, तुला राशी आणि वृश्चिक राशी. मग ह्याच्या कन्या राशीत काहीच नाहीये, पण कन्या राशीचा जो स्वामी आहे
तो कन्या राशीचा स्वामी हा मेष राशीत आहे आणि राहू युक्त आहे. तुळा राशीमध्ये केतू आहे. केतू हा विकार आजार जडवणारा रोग आहे, ग्रह आहे. विकार आजार रोग हे जडवणारा ग्रह आहे. आणि त्यानंतर तिथे शनी आहे. शनी वृश्चिकेत आहे आणि जेव्हा शनी वृश्चिकेत आहे त्यावेळेला हळूहळू हळूहळू त्याच्या शरीरामध्ये मुख्य भूमिका शनी आणि ह्या राहू बुध चंद्राच्या सूर्याच्या युतीने घेतलेली आहे. मुख्य भूमिका जी घेतलेली आहे. चतुर्थातल्या शनीने हृदयाची शक्ती कमी केली. आपोआप कमी केली का? नाही. ह्याने जे काही केलं त्याला शरीराने प्रतिसाद दिला. ह्याने जे काही स्मोकिंग केलं, प्रचंड स्मोकिंग, त्याला त्याचा प्रतिसाद मिळाला. शनीकडे म्हणजे धूम्रपान करणं हा जो काही प्रकार आहे शनीकडे येतो. पान खाणं शुक्राकडे येतं. पान शुद्ध पान, तंबाखू अंबाखू नाही, शुद्ध पान. त्यानंतर लिकर कन्झम्पशन करणं, दारू पिणं हा प्रकार मंगळाकडे येतो. लग्नेशच मंगळाच्या राशीत आहे. किती काळ याने ती मजा केली? जास्ती काळ नाही गेली, 4-5 वर्ष. त्याच्या पलीकडे यांनी ती मजा केली नाही आणि त्याच्यानंतर याचं शरीर जे आहे ते त्याला त्रासदायक ठरलं आणि आज तागायत ठरत आहे. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला जे मगाशी तुम्ही मुद्दे सांगितलेत, बघा कसं आहे की तुम्हाला केस हिस्ट्री माहिती नव्हती, मला माहिती होती, पण तुम्ही जे जे काही त्याच्यामध्ये अंदाज लावलेत ते अंदाज पूर्णपणे चुकीचे नव्हते. याचा एक मला समाधान आहे. बोला, आणखीन तुम्हाला याच्यावरती काही प्रश्न विचारायचा आहे विचारा. अगदी त्याच्यामध्ये अमुक अमुक गोष्ट कशामुळे घडली असेल किंवा आणखीन अशी गोष्ट काही घडेल का, किंवा काय जे काही तुमच्या मनात प्रश्न येतील मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून ते तुम्ही इथे विचारू शकता. बोला बोला. सर, ह्याचे जे सगळे ही जी सुरुवात झाली ही सगळी मानसिक अस्थिरतेतनं सुरुवात झाली, बरोबर आहे? मग असं मानसिक काही अस्थिरता, प्रचंड मानसिक अस्थिरता. हा, तर मग म्हणजे हे जर पुढचं असं कमी होऊ शकला असता का प्रकार, जर का हा मानसिकतेतनं जागा झाला असता की मला नक्की काय करायचंय, काय माझ्या फायद्याचं आहे, माझा फोकस काय, तर ह्या गोष्टी थोड्या फार कमी प्रमाणात किंवा नसत्या झाल्या असं होऊ शकलं असतं का? एक्झॅक्टली. आता माणसाचा फोकस जो आहे तो केव्हा क्लिअर होतो? ज्या वेळेला त्याचा चंद्र किंवा त्याचा लग्नेश, बरोबर आहे, चंद्र किंवा लग्नेश हा जर समजा त्याच्यामध्ये उत्तम स्थितीमध्ये असेल, काही क्षणासाठी आपण असं समजू काही मिनिटांसाठी की इथं राहूची भूमिकाच नाहीये, या मेष राशीमध्ये राहूची भूमिकाच नाही, बरोबर, तो कुठे का असेना, मागे असेल किंवा पुढे असेल. पण जर समजा फक्त चंद्र बुध आणि सूर्य असते इथे, तर या व्यक्तीचं जीवन हे खूप वेगळ्या प्रकारे पुढे गेलं असतं. ह्याचं स्वप्न काय होतं माहितीये का? याचं स्वप्न असं होतं की सरकारी नोकरी मिळवणं. त्याचे वडील सरकारी नोकरी, त्यालाही सरकारी नोकरी मिळवायची होती. आणि त्याच्यामध्ये तसे योगही होते. त्याच्या चतुर्थामध्ये मंगळ, सॉरी, चतुर्थामध्ये शनी, आणि चतुर्थातला शनी जेव्हा षष्ठ स्थानाला पाहतो त्यावेळेला तिथे तो ती तयारी करू शकत होता, नक्की करू शकत होता. त्याचं स्वप्न होतं कॉलेजमध्ये असतं, नाही माझे बाबा काहीतरी करतील माझ्यासाठी आणि ते होऊन जाईल सगळं व्यवस्थित असं. पण तो एका ज्या प्रकरणामध्ये तो घसरला, त्याचा पाय घसरला, तो कायमस्वरूपीच घसरला. इतकं त्याने मनाला लावून घेतलं सगळं प्रकरण असं आहे. आणि ह्याची परिस्थिती जर समजा त्याच्यामध्ये राहू तिथं नसता तर नक्की त्याच्या परिस्थितीमध्ये तिथे बदल आला असता, पण राहू नसता तर. आणि ह्याच्या मानसिकतेमध्ये तिथे जी काही भीतीदायक जडणघडण झाली, पहिलं म्हणजे याला जो काही प्रेमभंगाचा झटका बसला, आणि तो झटका बसल्याच्या नंतर तिथे त्याच्याबद्दल
जे काही चुकीचे मेसेज पसरवले गेले सूर्य राहू असल्यामुळे तिथे एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचे मेसेजेस पसरवले जातात. सूर्य म्हणजे चारित्र्य आहे, सूर्य म्हणजे पद आहे, सूर्य म्हणजे प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठेला धक्का लावण्याची पूर्ण व्यवस्था तिथे सूर्य राहूच्या अंतर्गत येते. ती अवस्था ज्या वेळेला तिथे या जातकाच्या जीवनामध्ये आलेली होती, तर त्याच्या अनुषंगाने तो त्याच्यामध्ये चिरडला गेला. आणि ती मूळ व्यवस्था, आपण दरवेळेला म्हणतो ना की गोचर गोचर गोचर, ठीक आहे, गोचर करतं काम, पण आढ्यात नसेल तर पोहऱ्यात येईल कुठून? हे आढ्यात एवढं बसलेलं आहे, एवढं भरलेलं आहे, पोहऱ्यात येणारच, ते साहजिक आहे. तो प्रकार याच्या बाबतीमध्ये झाला. आणि त्याच्यामुळे त्याने तिथे जी काही सुरुवात केली अल्कोहोल वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी, तिथे तो खरा खचला गेला. आणि आजही त्याची स्थिती तीच आहे. प्रत्येक राशीकडे आपल्या शरीराचे जे जे काही भाग आहेत ते त्याच्यामध्ये वाटून दिलेले आहेत. जसं मेष राशीकडे मस्तकाचा भाग आहे, आणि त्या मस्तकाच्या भागामध्ये तिथे सूर्य, बुध, राहू, चंद्र हा नंतर इतका घाबरायला लागला की कुणाशी संपर्क नाही, कुणाशी बोलणं नाही, कुणाशी काही नाही. मग हे एकांतवासामध्ये जाणं आणि सगळ्यांपासून अलिप्त होणं, ही भूमिका त्याला कुणी दिली असेल? भीतीपोटी अलिप्तता येणं आणि अशीच अलिप्तता येणं, आपल्या विचारांच्या मार्फत अलिप्तता येणं, ह्याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे, कोणी सांगेल? सर म्हणजे भीतीपोटी म्हणजे तो माणूस कोणाची इंटरॅक्शन नको, कोणी काहीतरी विचारेल किंवा आपल्याला उत्तर द्यावं लागेल ह्याच्या संदर्भात त्याचा संबंध आहे. बिलकुल. आणि जेव्हा माणूस स्वतःच्या मनाने राहतो त्यावेळेला तो काहीतरी विचार करणं, काहीतरी काम करणं, काहीतरी एखादं रिसर्च करणं, त्याच्या मनासारखी गोष्ट करणं, म्हणजे पुस्तक वाचणं, याच्यामध्ये त्याचा फोकस असतो. आता हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. दोन्ही गोष्टी इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये तिथे चंद्र राहूची जी युती आहे त्याच्यामुळे तो भीतीपोटी मागे पडला. आधी हा माणूस बुली होता, कॉलेजमध्ये असताना हा माणूस बुली होता. म्हणजे त्याच्यामध्ये इतरांना तिथे धतिंगणपणा करून दाखवणं किंवा त्याच्यामध्ये दादागिरी करून दाखवणं, असं काही जे जे काय असेल ते धमाल मस्ती. पण त्याच्यानंतर जे त्याच्यावरती काही गोष्टी शेकल्या गेल्या, त्याच्यामध्ये तो जो काही त्याला सेटबॅक आला, तो मागेच 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 पडत गेला आणि त्याच्या मनाने ती भीती घेतली. मग त्याच्यामुळे तो मागे पडला, चंद्र राहूच्या युतीमुळे. बघा, राहूची जी विचारसरणी आहे ती कशी असते, इथे चंद्राला तेवढी मुभा नाहीये, तो राहूच्या समोर त्याच्यामध्ये काही हे करेल. चंद्र तेवढा मोठा प्लॅनेट, तेवढा ताकदवर प्लॅनेट नाहीये. इथे ताकदवर प्लॅनेट कोण आहे, तर राहू आहे. राहू चंद्राला आधी भीती घालतो. कुणाच्याही पत्रिकेमध्ये जेव्हा चंद्र राहू असतो त्यावेळेला हा तुम्हाला विचार लक्षात घेतलाच पाहिजे. कुठली पत्रिका वाचताना पहिला तो चंद्राला भीती घालतो, म्हणजे त्या माणसाला तो तिथे भयग्रस्त करतो. त्यानंतर जर त्या माणसाने राहूची पद्धती आत्मसात केली तर तो इतरांना भयग्रस्त करतो. पण त्याच्या मनातलं भय कायम असतं, कारण तो चंद्र जो आहे तो राहूला ऑपरेट करतो. मग ऑपरेट करण्याचे दोन पद्धती असतात, दोन तरीके आहेत. त्याच्यामध्ये एक तर स्वतः घाबरणं, आणि ज्या पद्धतीने आपण घाबरत आहोत ती भीती दुसऱ्याच्या मनात टाकणं. हे या गोष्टी करण्यासाठी याला संधीच मिळाली नाही. या गोष्टी करण्याकरता याला संधीच मिळाली नाही, कारण त्याच्यामध्ये सूर्य राहूची पण युती आहे. आणि जेव्हा सूर्य राहूची युती असते त्यावेळेला जातकाला तिथे स्वतःचा मार्ग व्यवस्थित निवडता येत नाही. तो नेहमी कन्फ्यूज असतो. कन्फ्युजनमुळे त्याला पुढे जाता येत नाही. आणि जेव्हा लग्नावरती शनीची देखील दृष्टी असते, तर अशा वेळेला तिथे शनीची दृष्टी माणसाला तिथे नेहमी दाखवून देते की तू
पाहिजे तेवढा धाव, पाहिजे तेवढी वाकडी पावलं टाक, नंतरची सगळी कमान जी आहे ती माझ्या हातात आहे. आणि त्यावेळेला मी तिथे माझी पद्धती अवलंब करणार. प्रत्येक प्लॅनेट हा आपल्या जीवनामध्ये त्याची भूमिका त्याच्या त्याच्या पद्धतीनं पार पाडत असतो. आणि जेव्हा तो त्याची भूमिका पार पाडत असतो त्यावेळेला जर त्याला तिथे गोचरीच्या ग्रहांचं पाठबळ मिळालं आणि एखाद्या जातकाची जर पत्रिका त्याच्यामध्ये कमकुवत असेल तर मात्र त्याला तिथे मागे यावंच लागतं. हा प्रकार. ओके, बर, बोला कुलकर्णी साहेब. एक मिनिट हा, जाधव साहेब जरा 2 मिनिटं थांबा, त्यांचं पूर्ण होते. म्हणजे सर आता हा ह्याच्यामध्ये इतका पुढे गेला आहे, हा मानसिक दृष्ट्या जरी काही कारणाने स्थिर झाला, कोणी हा धीर दिला, तर हा आता परत ओरिजिनल पोझिशनला नाही, खूप अवघड आहे आयुष्य. फार आता गेलं पुढे त्याचं. त्याने शरीराची जी काही हानी केली ना, शरीराची जी काही हानी केली, बघा इंग्रजीत एक म्हण आहे, इफ हेल्थ इज गॉन समथिंग इज गॉन, इफ कॅरेक्टर इज गॉन एव्हरीथिंग इज गॉन. त्याचं कॅरेक्टरवरती, त्याच्या चारित्र्यावरती तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आघात झाले, फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आघात झाले. बघा इथे काय आहे की एक साधी गोष्ट लक्षात घ्या. लोक म्हणतात ना की शुक्र पत्नीचा कारक आहे. नाही, शुक्र पत्नीचा कारक नाही, शुक्र मैत्रिणीचा कारक आहे. आणि शुक्र जर मैत्रिणीचा कारक आहे तर तो त्याच्यामध्ये कुठे आहे बघा, वृषभ राशीत आहे. वृषभ राशीत आहे. जेव्हा याने प्रेम प्रकरण केलं त्यावेळेला कदाचित याचा विचार तिथे विवाहापर्यंत जाण्याचा असेल. कारण त्याचा जो तुळ राशीतला केतू आणि त्यानंतर तिथे त्याचा जो पंचमेश गुरु जो आहे तो सप्तमामध्ये आहे. त्याच्यामुळे पण तिथे जर समोरच्या व्यक्तीने माघार घेतली किंवा त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर काय जे झालं त्याच्याबद्दल काय आपल्याला बोलायचं नाहीये, ते त्याच्या तिथे काही जो काही दगा झाला त्याच्याबरोबर, तर तो जो काही झाला त्याच्यामुळे त्याला तिथे माघार घ्यावी लागली. आणि इथे शुक्र जो आहे हा शुक्र शनीच्या समसप्तकात आहे. म्हणजे याच्याकडूनही काहीतरी चूक झालेली असणार. उगा शनी महाराज कुठेही आपला बडगा उगारत नाहीत. उगाच शनी महाराज कुठेही आपला बडगा उगारत नाहीत. आणि जेव्हा बडगा उगारतात त्यावेळेला मात्र मग काही खरं नाही. मी तुम्हाला नेहमी तो नरसिंहामधला डायलॉग सांगतो ना, सनी देओलचा, वृश्चिक लग्न लग्नी शनी राहूची युती. तो काय म्हणतो, जब ज्योतिया बगावत पे उतर आती है ना, तर बडी बेभाव की पडती है. हा प्रकार असतो. पण तिथे काहीतरी हा चुकला असणार. त्या पंचमात मंगळ आहे आणि काहीतरी तिथे चुकीचं पाऊल उचललं असणार. त्याशिवाय का त्याला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागलं असं. येस सर, थँक्यू. बोला जाधव साहेब, बोला. काय झालं? आवाज नाही येत आहे तुमचा. बोला बोला, माईक ओपन करा, बोला बोला. माईक मध्ये मुवमेंटच नाही. ओके ठीक आहे, बघा तुम्ही हे करा, तुमचं माईक चेक करा आणि नंतर मग बोला. बरं, दुसरं कोणाला काय बोलायचं आहे? नाईक साहेब, तुम्ही मागाशी माईक ओपन केला होता, बोला काय म्हणताय? नाही सर, काय ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ह्यांच्या कुंडलीप्रमाणे ह्यांचा वास्तूचा पण दोष आहे. आणि जो आपल्याला कुंडली चतुर्थामध्ये पाहिजे साहेब. वास्तूचा दोष जेव्हा आपल्याला वास्तू पाहायला बोलवलं जाईल, कुंडलीवरून नाही नाही वास्तूचा दोष. नाही, मी एक मिनिट, असं नाही म्हणत आहे सर, मी हा. असं नाही म्हणत आहे. साधारणपणे बघितलं तर चतुर्थात जो हर्षल आहे हा सुद्धा बरेचसे उद्योग करतोय आई वडिलांकडून. एक मिनिट, कसं आहे साहेब की हर्षल हा नेमका कशाचा कारक आहे ते पहिलं मला सांगा. काय उद्योग करतो? नाही, हर्षल हा बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला चांगले पण फळं देतो आणि वाईट पण फळं देतो. काय चांगली काय फळं देतो आणि वाईट काय फळं देतो त्याच्याबद्दल जरा थोडंसं एक्सप्लेन करा. त्याची स्थिती जी आहे चतुर्थातली, ती घरची स्थिती, कौटुंबिक स्थिती अनुकूल नाही आहे त्याची. कशासाठी? जे राहण्याचं ठिकाण आहे त्याच्या संदर्भात. म्हणजे
म्हणजे जो तिथे ज्या वस्तीमध्ये ज्या एरियामध्ये तो राहतो किंवा ज्या एरियाच्या संबंधित राहतो त्या एरियामध्ये चा प्रॉब्लेममुळे त्याला संपूर्ण गोष्टी हा नाहीतर हा थोडा वाचला पण असता. साहेब वडाळ्याला 3.5 करोडचा फ्लॅट आहे. हो, वडाळ्याला वस्ती नाहीये, 3.5 करोडचा फ्लॅट आहे वडाळ्यामध्ये, मुंबई वडाळा. पण ठीक या आहे ठिकाणी हर्षल कुरगोडी पण दाखवतो ना सर. साहेब, हर्षल कुरगोडी कधीच करत नाही. हर्षल कशाचा कारक आहे ते पहिलं समजून घ्या. हर्षल हा सगळ्या स्थानांमध्ये सगळी फळं देतो का? पहिला भाग आहे समजून घेण्यासारखा, की हर्षल काय करतो. हर्षल हा प्रगतीचा कारक आहे. जे हर्षलला आपण विक्षिप्त म्हणतो, विकृत म्हणतो, किंवा हर्षल आर्थिक उलाढाली करतो किंवा काही संबंध नाही. म्हणजे इतर ग्रहांचं कारकत्व आपल्याला कळलं नाही किंवा इतर ग्रह आपल्याला कळले नाहीत की तिथे काही बिलं महादशा हर्षल, नेपच्यून, प्लुटो यांच्यावरती फाडून मोकळं होणं हे साफ चुकीचं आहे. अनेक तज्ज्ञांनी पुस्तकामध्ये सुद्धा असं लिहून ठेवलेलं आहे. आता त्यांनी काय रिसर्च केलं असेल परमेश्वराला माहिती. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, शनीची कुणाची राहूची फळं शनीप्रमाणे अभ्यासावीत, केतूची फळं याच्याप्रमाणे अभ्यासावीत. याला काय अर्थ आहे का? प्रत्येक ग्रहाला त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याची एक वेगळी अस्तित्वाची जाणीव आपल्याला प्रत्येक कुंडलीमध्ये होत असते. आणि त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की हर्षल हा अतिशय विद्वान ग्रह आहे. जर तुम्हाला सायकल चालवण्यासाठी किंवा मोटार गाडी चालवण्यासाठी मंगळाची गरज पडत असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये प्लेन चालवायचं असेल तर तिथे तुम्हाला हर्षलची आवश्यकता लागते, कारण त्याच्यासाठी आवश्यक असणारी बुद्धिमत्ता ही हर्षलकडे असते. हर्षलला प्रचंड बुद्धिमान आहे म्हणून तो तिथे 4 आकलन शक्ती चंद्रांच्या चांगली आहे, बैठकीत. अफाट कल्पना शक्ती पण असतं ना याच्याकडे एक सर. मिनिट एक मिनिट कल्पनाशक्ती अफाट असते, तो भाग नाहीये इथे. मला टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की हर्षल हा टेक्नॉलॉजीचा कारक आहे. तुम्ही आतापर्यंत जर समजा रिसर्च केला असेल तर त्याच्यामध्ये भाग तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा जेव्हा हर्षलने मंगळाच्या राशीतून भ्रमण केलेलं आहे किंवा ज्या ज्या राशीतून हर्षलने भ्रमण केलंय त्या त्या राशीमध्ये त्याने टेक्नॉलॉजीचा उगम हा वेगळ्या प्रकारांमध्ये केलेला आहे. हर्षल वाईट नाहीये. उगाच लोकांनी हर्षलला वाईट आहे, अमुक आहे, तमुक आहे. नाही, मी हर्षल वाईट माणूस नाही म्हणत आहे सर, मी नाही. वाईट नाही म्हणत आहे. एक मिनिट लेट मी क्लिअर. बघा कसं असतं माहितीये का, की याच्यामध्ये ज्या वेळेला शनी चतुर्थात आहे आणि तो हर्षलच्या सोबत आहे तर त्यावेळेला तिथे हर्षलकडे तेवढी अथॉरिटी नाहीये की तो चतुर्थ स्थानामध्ये काही तुम्हाला गोष्टी देऊ शकेल. हर्षल कुठे कुठे काय काय देतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि कुणासोबत काय देऊ शकतो तेही तुम्हाला सांगतो. हर्षल हा ग्रह जर तिथे तुमच्या लग्नी असेल, जर तुमच्या धनस्थानामध्ये असेल, जर चंद्राच्या सोबत असेल आणि जर तो बुधाच्या सोबत असेल, जर तो तिथे लग्नेशाच्या सोबत असेल तर मात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये हर्षल अतिशय चांगले बदल घडवतो. आणि त्याच्यामध्ये काही वेळेला असं म्हटलं जातं हर्षल सप्तमात आहे म्हणून त्याचा पती किंवा त्याची पत्नी जी आहे ते त्याच्यामध्ये विचित्र असेल किंवा विक्षिप्त असेल किंवा ते चुकीचं असेल. आता ह्याच्या घराच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की घराच्या बाबतीमध्ये म्हणजे याचं जे घर आहे त्याच्यामध्ये काही गडबड असू शकेल, मग ती हर्षलमुळे गडबड असू शकेल का? तर नाही. आज त्या मुलाच्या नावावरती तिथे वडिलांनी 3.5 करोडचा फ्लॅट घेऊन ठेवला. आजच्या तारखेला त्याची किंमत किती असेल? त्याच्यामध्ये जात असेल 1-2 करोड वाढले पण असतील, त्याच्याबद्दल आपला वादच नाही. पण एक भाग साहेब लक्षात घ्या तुम्ही की याच्या पत्रिकेमध्ये याच्या पत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे चतुर्थातला जो शनी आहे या चतुर्थातल्या शनीची भूमिका काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वास्तू हा याच्या वरतीच नाही तर त्याच्या घरामध्ये राहणाऱ्या, बघा त्याच्या घरामध्ये राहणाऱ्या त्याच्या बहिणीवरती, त्याच्या भावावरती, त्याच्या आईवरती, त्याच्या वडिलांवरती परिणाम करणार आहे. पण त्याचा भाऊ हा त्याच्यामध्ये तिथे व्यवस्थित आहे, तो शिक्षण घेतो आहे, बरोबर आहे, कामही करतो आहे, बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि हा एकमेव हा जो काही संतती आहे ही त्याच्यामध्ये अशी 3 मुलं. मग त्याच्यामध्ये त्रास कोणाला आहे तर आई, वडील, कारण मुलगा आहे ना तो त्यांचा, आई, वडील आणि जातक स्वतः. जातकाचा स्वतःचा जो त्रास आहे तो आपल्याला इथं स्पष्टपणे दिसतोय. पण ज्या वेळेला तिथे जातकाच्या चतुर्थामध्ये शनी सारखा ग्रह आहे त्यावेळेला तिथे त्याच्या सुखाचा नाश कसा झालेला आहे हे आपल्याला पाहता येतं. आणि केवळ चतुर्थ शनी आहे म्हणून सुखाचा नाश होतो का तर नाही. जातकाची सुख
प्राप्त करण्याची पद्धती शनीच्या मार्फत असणारी असू शकते. परंतु जेव्हा इथे लग्नेश राहूयुक्त, चंद्र राहूयुक्त, बुध राहूयुक्त, तेव्हा इथे हा प्रकार झालेला आहे. जर तुम्ही हे म्हणाला असतात ना की याच्या कुटुंबामध्ये काहीतरी, बघा मी काय म्हणतोय वाक्य नीट लक्षात घ्या, एक ज्योतिषी म्हणून आपल्याला ही विचारधारा येणं फार गरजेचं आहे. जेव्हा तिथे असं म्हणाला असता तुम्ही की याच्या कुटुंबामध्ये काहीतरी अशा गोष्टी दिसून येतात, आता हा मी नेक्स्ट मुद्दा मांडणार होतो, पण त्याच्या कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी दिसून येतात की तिथे त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याकरता तिथे कोणीतरी काही कुरघोडी केलेली आहे का, किंवा ह्याला त्रास देण्याकरता काही ना काहीतरी त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी झालेल्या आहेत का, तर हा मुद्दा ग्राह्य होता. बघा, तर हा मुद्दा ग्राह्य होता. कारण कारण त्याच्यामध्ये त्याचा कुटुंबस्थानाचा स्वामी, त्याच्या कुटुंबस्थानाचा स्वामी बुध हा सुद्धा राहूयुक्त आहे. बुध सुद्धा राहूयुक्त आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पत्रिकेचं व्यवस्थित निरीक्षण कराल तर त्याच्यामध्ये चंद्र हा त्याच्या व्ययस्थानाचा स्वामी, बघा नीट लक्ष द्या, चंद्र त्याच्या व्ययस्थानाचा स्वामी आहे आणि तो सुद्धा राहूयुक्त आहे. बरोबर आहे. आपण ज्योतिषी आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला पाहिजे. मी नेहमी विद्यार्थ्यांना माझ्या सांगत असतो की पत्रिका ही पोलिसासारखी बघायची असते आणि सांगताना वकिलासारखी सांगायची असते. जेव्हा आपण व्ययस्थानाचा विचार करतो तर त्यावेळेला त्याचा विचार आपण काय काय म्हणून करतो. नाईक साहेब प्लस सर बोला. काही नाही, मी जर अभ्यास करतो याचा व्यवस्थित. बर, ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला पण अभ्यासासाठी आणखीन थोडं मटेरियल देतो. जसं आपण दशमावरून काय पाहतो, कर्म पाहतो, हा करिअर कर्म. दशमावरून आपण पिता पाहतो, नाही का? दशमावरून आपण पिता पाहतो की नाही? तर त्याच्या आई आणि वडिलांशी ऐका ना. दोघांशीही पटत नसणार. हो. मॅडम, आता इथं पटण्या न पटण्याच्या पलीकडे गेलेला आहे जातं. मी काय म्हटलं तुम्हाला की हा दशमावरून आपण काय पाहतो तर पिता पाहतो. आणि जेव्हा आपण दशमावरून पिता पाहतो तर त्याचं तृतीय स्थान म्हणजे व्ययस्थान आहे. त्याचं तृतीय स्थान म्हणजे व्ययस्थान आहे आणि त्या व्ययस्थानाचा स्वामी मेष राशीमध्ये राहूयुक्त आहे. त्या व्ययस्थानाचा स्वामी मेष राशीमध्ये राहूयुक्त आहे. व्यक्तीला मी स्वतः पाहिलेलं आहे, समोर घर पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये व्ययस्थानाचा विचार आपण वडिलांचा भाऊ म्हणून करतो आणि तो त्याच्यामध्ये राहूयुक्त आहे. समझदार को इशारा काफी. बरोबर ना कुलकर्णी मॅडम? हा बरोबर आहे. आलं लक्षात काय म्हणायचं हा, मला? ऐक साहेब, इथे प्रकार, बरोबर आहे, बरोबर आहे. यस, इथे प्रकार वेगळा झालेला आहे आणि हा वेगळा जो प्रकार आहे तो त्या बिचाऱ्या मुलाला सहन करावा लागला. आणि त्याची पत्रिका तशी होती म्हणून त्याला सहन करावा लागला. म्हणून मी नेहमी सांगतो की आड्यात असेल तर पोहऱ्यात येईल, नाही तर येणार नाही. का तो त्रास त्याच्या दुसऱ्या भावंडांना झाला नाही? का तो त्रास त्याच्या आई वडिलांना झाला नाही? ह्यालाच का झाला त्रास, नाही का? जेव्हा आपण ट्रेकिंग करत असतो, बरोबर आहे, त्यावेळेला प्रत्येक जण झपझप झपझप घोरपडीसारखं किल्ल्यावर चढतं का, किंवा डोंगरावर चढतं का? नाही. कोणीतरी थांबतं मध्ये, कोणीतरी रेस्ट घेतं, कोणीतरी धाप टाकतं, कोणीतरी शांत बसतं, कोणीतरी पाणी पितं, कोणीतरी झप 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 वर निघून जातं. म्हणजे प्रत्येकाची शरीर प्रकृती, मानसिक अवस्था, मानसिक स्वास्थ्य हे सिमिलर असतं का, तर नाहीये. हे याचं व्यवस्थित नव्हतं आणि याच्यावरती हा परिणाम झाला आणि तो परिणाम झाल्याच्या नंतर ते पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये त्रासात आलं. ते पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये त्रासात आलं. त्या बाबतीत त्यांनी सर्व गोष्टी केल्या, त्या बाबतीत तो काही आपला विषय नाहीये बोलण्याचा. परंतु तिथे शेवटी ही जी काही झीज झाली
ही जी काही झीज झाली ती भरून न निघण्यासारखी झाली. हा प्रकार तिथे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे पत्रिका कशा कशा अनुषंगाने आपल्याला काही गोष्टी देऊ शकते ते आपल्याला पाहायला पाहिजे. बोला मिस्टर जाधव, बोला बोला. तुमचा माईकचा काहीतरी साहेब प्रॉब्लेम दिसतोय. तुमचा माईक मध्ये मुवमेंटच दाखवत नाही. असं तुम्ही तुमचा माईक जरा चेक करा. बर बर, आणखीन बोला बोला आणखीन. अरे एवढे सगळे विद्यार्थी, तुम्ही काय गप्प बसून राहता? बोला. हाँ सर, सर मैं पूछूं क्या? हाँ पूछिए पूछिए. हाँ सर, इसका कुछ क्योर है क्या? मतलब वो ठीक हो जाएगा मैडम, अल्टीमेटली? हम लोग इसका पहले डायग्नोसिस करते हैं कि इसको क्यों ये सब चीजें हुई है. राइट राइट क्योर तो राइट। हमने उसको दे दिया है, भोले बाबा की ओके, कृपा से वो सही है। का काम है. और जैसे कि ये जो डायग्नोसिस की सिस्टम है ये मैं सिखाना हाँ चाहता हूँ सबको. सर, सही, बहुत आपने बहुत अच्छा सिखा रहे हो, बहुत आई एम रियली थैंकफुल टू यू। थैंक यू. बोला बोला. सर मी एक विचारू का सर? हाँ बोला बोला साहेब. ह्या ह्या व्यक्तीला फोडे फुंसे वगैरे असे काही येतात का? येस, करेक्ट. कसं हम्म. सांगितलं ते फक्त मला सांगा. तृतीय स्थानामध्ये केतू आहे, हा तुळेचा केतू आहे, बर. त्याच्यामुळे आणि म्हटलं मी. बर, आता तुम्ही निरंतर अं, साहेब योग्य केलं, पण हो. त्याच्यामध्ये फोडे फुंसे येतात आणि हे केतूवरून येतात. हे कसं काय जरा मला तुम्ही फोड करून सांगा, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना कळेल. तृतीय स्थानामध्ये आपल्या हाताचे अवयव म्हणजे हात वगैरे येतो ना सर, बर, आणि मग जर खांदे येतात. फोडे हा. फुंसे जे काही आपण म्हणतोय, तर ते जर समजा तोंडावर आणि मस्तकावरती, मानेवरती, गळ्यावरती जर येत असतील तर? मला हातावर जाणवलं, हात आणि शोल्डर्स. नाही नाही, जाणीव नाही साहेब. आपल्याला कसं माहितीये का, क्लास आपल्याला लॉजिकली, टेक्निकली आणि सायंटिफिकली पुढे घेऊन जायचं. बघा, जाणीव होणं ही आपण जातकासमोर तिथे सांगू शकतो की मला ही जाणीव होते आणि त्याच्या बाबतीमध्ये तुला काही त्रास आहे का, तो झाला इंट्युशनचा भाग. म्हणजे त्याच्यामध्ये लॉजिक नसतं. एक मिनिट एक सूर्य मिनिट केतूला बघतोय ना, एक मिनिट. एक रवी मिनिट केतूला सर, बघतोय. अरे यार, मी बोलतोय, एक मिनिट थांबा जरा. कोडे कोडे थांबा जरा, मी बोलतोय. हे आपण कधी सांगू शकतो जातकाला? जातक आपल्या समोर असल्याच्या नंतर त्याला आपण जाणीव करून देऊ शकतो की बाबा मला अशा इंट्युशन्स येत आहेत, की बाबा तुला अशा तऱ्हेचा त्रास आहे का, किंवा त्याचा एखाद्या वेळेला आवाज ऐकून, फोटो बघून, किंवा काय अशा तऱ्हेचा तुला काही त्रास आहे का. इथे पत्रिकेचा काही संबंध नसतो, इथे लॉजिक नाही लावायचं. इंट्युशन्स मध्ये लॉजिक नसतं, जे दिसतं त्याचं विश्लेषण असतं, तिथे लॉजिक नसतं लावायचं. या सगळ्या लॉजिकच्या परे गोष्टी, एक मिनिट जरा साहेब ऐका, या लॉजिकच्या परे असणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही सांगितलेला मुद्दा परफेक्ट आहे. फोडे फुंसे तुम्ही म्हणाल, म्हणजे फोड येणं आणि ते फोड फुटणं आणि त्याच्यानंतर तिथे काही पाणी वाहणं वगैरे, हा जो काही प्रकार आहे, म्हणजे स्किनला डिसीज आहे थोडक्यात. त्याला आपण म्हणतो की स्किनला डिसीज आहे. तर याला वृश्चिक राशी संबंधित काही आजार आहे का अवयवाचा त्या? थांबा जरा मॅडम, जरा धीर धरा. आता मुद्दा काय चाललाय त्याच्याबद्दल पहिलं बोलू. तुम्ही शिकून घ्या पहिलं व्यवस्थित मी काय म्हणतोय ते. मी तुम्हाला टेक्निक शिकवतोय, गाडी कशी चालवायची मी तुम्हाला सांगतोय, आणि तुम्ही मध्ये स्टेअरिंग कुठेतरी फिरवलत ना तर ऍक्सिडेंट होऊन जाईल. तसं नका करू. बर, आता याच्यामध्ये तुम्ही जे म्हणालात ना, इंट्युशन मला जाणवतंय, तर जाणवणं हा जो भाग आहे हा इंट्युशन्स मध्ये येतो. हा लॉजिकली जेव्हा आपण प्रिडिक्शन करत असतो ग्रहांच्या माध्यमातून, तेव्हा नाही येत. तिथे तिथे आपल्याला पूर्णपणे ग्रहांना जबाबदार धरून त्याच्यावरती आपल्याला भाष्य करायचं असतं. फोडे फुंसे परफेक्ट आहे, आणि ते याच्या डोक्यावरती, तोंडावरती, मानेच्या, म्हणजे जो काही मानेचा आणि गळ्याचा जो काही भाग आहे ना, तर तिथे त्याला तशा तऱ्हेचे छोटे छोटे असे हे येतात, फोड येतात,
आणि ते फोड जे आहेत ते नंतर ते फुटले की त्यातून पाणी बाहेर येतं, म्हणजे लस जी बाहेर येते ना त्याचं. आणि त्याच्यामध्ये त्याला मग त्याचा काही इलाज करत असेल तर तो एक भाग आहे. पण त्याचं कारण काय माहितीये का? अमर गुरुजी, तुमचा माईक नुसता मुवमेंट होतोय, जरा माईक बंद करा. तुमचा आवाज नाही येत आहे. नंतर बोला, मी बोलत असताना माईक ओपन नाही करायचं. बर, आता याच्यामध्ये भाग असा आहे की ज्या वेळेला याच्या पत्रिकेमध्ये बुध राहुयुक्त आहे, बघा बुध राहुयुक्त आहे, आणि त्यानंतर शनी हा लग्नावरती दृष्टी ठेवतोय. इथे केतूचा काहीही संबंध नाही. बुध राहुयुक्त आहे. जेव्हा बुध राहुयुक्त आहे आणि तो मेष राशीमध्ये आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की डोकं जे आहे ते डोकं हे वृश्चिकेकडे येतं. त्यानंतर तिथे वृषभ राशीकडे चेहरा हा जो काही भाग आहे, जबडा हा जो काही भाग आहे तो वृषभेकडे येतो, सॉरी. आणि त्यानंतर मिथुनेकडे गळ्याचा मानेचा जो काही भाग आहे तो तिथे येतो. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शनी हा वृषभेला पण पाहतोय आणि शुक्राला पण पाहतोय. त्यानंतर मेष राशीमध्ये बुध राहुयुक्त आहे, म्हणजे मेष राशी दूषित झाली. आणि तो मेषेचा स्वामी, सॉरी, मिथुनेचा स्वामी बुध हा सुद्धा त्याच्यामध्ये मेषेमध्येच राहुयुक्त आहे. म्हणजे त्याचा पूर्ण पोर्शन जो आहे तो त्याच्यामध्ये फोडे वगैरे आलेला आहे. कारण बुध अग्नितत्वाच्या राशीत, लग्न अग्नितत्वाचं, लग्नेश अग्नितत्वाच्या राशीत, त्यानंतर बुध अग्नितत्वाच्या राशीत, बघा बुध अग्नितत्वाच्या राशीत, जो बुध स्किनचा कारक असल्याच्या नंतर जर तो दूषित असेल, म्हणजे राहुयुक्त असेल, शनीच्या सोबत असेल, केतूच्या सोबत असेल, त्यांच्या योगात असेल, तर तिथे तो स्किन डिसीज देऊ शकतो, म्हणजे त्वचा रोग देऊ शकतो. आणि तो त्वचा रोग त्याला झाला. त्याच्यानंतर तिथे त्याचा चंद्र जो आहे, हा चंद्र सुद्धा राहुयुक्त आहे, म्हणून ते फोड फुटून त्याच्यामधून पाणी किंवा काही त्या लस सारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथून बाहेर येणं, हा सगळा त्रास त्याला होतो. आणि हा सगळा उष्णतेचा त्रास आहे. जेवढी औषधं या माणसाने खाल्लेली आहेत बॉडी बनवण्याच्या माध्यमातून, त्याच्या आजारपणाच्या माध्यमातून, जेवढी औषधं खाल्लेली आहेत, तर ती औषधं कुठेतरी जाऊन शेवटी शरीरावरती त्याचा रिव्हर्स इफेक्ट देतात. 100% रिव्हर्स इफेक्ट देतात. तो भाग आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळे तिथे या जातकाला तिथे फोडे आलेले आहेत. म्हणून मी तामसेकर साहेब तुम्हाला म्हटलं की करेक्ट सांगितलंय तुम्ही. फक्त मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन याच्याकरता विचारलं. आपल्याला काही कोणाची परीक्षा नाही घ्यायची, तुम्हाला किती येतं आणि मला किती येतं. मी इथे काय कॅरम खेळायला बसतो नाही, शोपीस मारायला. मला तुम्हाला लॉजिकली समजवायचं. आणि तुमच्या मनामध्ये जर काही खलल असतील तर ते चुकीचे जे काही फंडे असतील तर ते मला तुम्हाला काढून टाकायचे आणि तुम्हाला योग्य निदान काय आहे ते समजावून द्यायचं, बस. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता तुम्ही म्हणजे आपण किती वेळेला काही काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला किती वेळेला एक एक सांगतो, नाही असं नाही, असं आहे, असं नाही, असं आहे. माझी ती सवय आहे. कधी कोणाला आवडेल, कधी कोणाला आवडणार नाही, पण माझी ती सवय आहे. शिकवायचं तर नीट शिकवायचं. मला येत आहे म्हणून त्याच्यामध्ये फुगून नाही जायचं. मला जे येत आहे ते मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला तर मी शिक्षक. छान समजलं सर, एकदम बढिया. थँक्यू. येस, बोला. मला एक डोंगरे सरांचं एक गोष्ट आठवली. सुहास डोंगरेंकडे जेव्हा मी थोडं शिकत होतो त्यावेळेला एक नेपच्यून एक अवलिया ग्रह म्हणून त्यांचं एक पुस्तक पण छान आहे त्याच्यावरती. ओके. ते पंचम स्थानामध्ये विद्येचं स्थान आहे, त्याच्यामध्ये मंगळ आहे. आणि त्यामुळे याची शक्ती जी आहे ती टर्नओव्हर होऊन हा दुसरीकडे तर वळा नाही ना. म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं? नेपच्यून ही मंगळाचं खच्चीकरण तर करत नाहीये ना. म्हणजे त्याचा टर्निंग पॉइंट जो होता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, ओके, हा हा, तर पंचम हे विद्येचं स्थान आहे आणि विद्येच्या स्थानावरती मंगळ आणि नेपच्यून आहे. हा,
तर त्यामुळे त्याचं मनाचं खच्चीकरण तर तिथून होऊन त्याचा टर्निंग पॉइंट झाला नसेल. मनाचं खच्चीकरण होण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं ना साहेब, की मनाचं खच्चीकरण का झालं. नाही की नाही, त्याला जेव्हा ते कारण तर नसेल ना. नाही नाही, त्याला ते कारण नाहीये साहेब. आता मी तुम्हाला ह्याच्यावरती थोडं एक्सप्लेन करतो. ह्याचं काय माहितीये का, बघा मी आता शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती पहिली व्यवस्था आपण कुठून पाहतो, पंचमावरून पाहतो, बरोबर आहे. हम्म. पहिली व्यवस्था आपण पंचमावरून पाहतो. तिथे हा मुलगा अतिशय हुशार होता, म्हणजे काय एकदम असा काही फर्स्ट रँक वाला वगैरे नव्हता, पण हुशार होता. आणि त्याच्यामध्ये हा स्पोर्ट्स मध्ये म्हणजे सायकलिंग मध्ये, स्पेशली सायकलिंग मध्ये हा एकदम माहिर होता. मंगळ हा अशा प्रकारचं सायकलिंग किंवा काय ह्या गोष्टी सगळं करण्यामध्ये त्याला भरपूर इंटरेस्ट असतो, रस असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण उच्च शिक्षण पाहतो बघा, आता जेव्हा आपण जातकाला, आता समजा एखादं जातक उच्च शिक्षण घेण्याकरता तिथे भविष्यामध्ये पदार्पण करत आहे, त्यावेळेला जर त्याच्या पत्रिकेमध्ये अशा तऱ्हेचे काही योग असतील तर आपल्याला त्याला किती अलर्ट करता येईल, किती अलर्ट करता येईल. याच्या उच्च शिक्षणाच्या स्थानामध्ये 4 ग्रह आहेत: बुध, राहू, सूर्य, चंद्र. 100% त्याला त्याच्या शिक्षणामध्ये अडथळे येणार. एखादा ज्योतिषी फक्त एवढंच सांगतो की नाही, तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये अडथळे येतील. बघा काय सांगतो, तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये अडथळे येतील, एखाद्या वेळेला तिथे ड्रॉप पडेल एखादा, किंवा केटी लागेल, किंवा अमुक तमुक वॉटेवर जे काय असेल ते, नापास व्हाल इथपर्यंत, त्याच्यापेक्षा पलीकडे काय नाही. पण इथे त्याच्या पत्रिकेमध्ये आवर्जून आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की बाळा, तुला खूप सांभाळलं पाहिजे. जेव्हा तू उच्च शिक्षण घेत असशील त्यावेळेला तुझ्या सोबत असणारे लोक, मित्रमंडळी, तुला मार्गदर्शन करणारे लोक जे असतील ते 90% लोक फसवे असू शकतील. त्यामुळे तिथे तू तुझ्या मूळ मार्गदर्शकांचा, म्हणजे आईचा किंवा वडिलांचा, जर सूर्याची स्थिती चांगली असेल तर वडिलांचा मार्गदर्शन घे, चंद्राची स्थिती चांगली असेल तर आईचं मार्गदर्शन घे. आणि हा मुलगा त्या दोन्हीच्या मार्गदर्शनासाठी वंचित राहिला. मी जसं तुम्हाला म्हटलं की 3.5 कोटीचा फ्लॅट आहे, दोघंही आई बाप त्याच तीच स्वप्न पूर्ण करण्यामध्ये लागून राहील. याच्याकडे लक्ष कोण देणार. याला फक्त पैसा देत घे, याला जे पाहिजे, पैसा पाहिजे घे, अमुक पाहिजे घे, तमुक पाहिजे घे. पण कधी वैयक्तिक जे लक्ष आणि मार्गदर्शन असतं ना, ते त्याला मिळालं नाही. आता ते त्याला न मिळण्याचं कारण काय, त्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र दूषित, सूर्य दूषित, त्यातल्या त्यात त्याच्या पत्रिकेमध्ये त्याला ह्या सगळ्यामध्ये जे घटना घडून गेल्याच्या नंतर सांभाळण्याचं काम आई वडिलांनी केलं, त्याचं श्रेय आपण शनी शुक्र आणि मंगळाला दिलं पाहिजे, आणि धनु राशीला दिलं पाहिजे. का ते सांगतो, त्याच्या पत्रिकेमध्ये दशमामध्ये शुक्र आहे. वडिलांना नंतर जाग आली, मग प्रेमाचं भरता आलं, आणि मग त्याच्यासाठी वाटेल ते ठीक आहे इथपर्यंत. आई आई पण नंतर त्याच्यामध्ये जागृत झाली, आईने सुद्धा लक्ष घालायला सुरुवात केली, आणि आईच्या प्रयत्नांना बरंचसं यश आलं. त्याचं कारण असं आहे की आईने कष्टही भरपूर घेतले. तिथे शनी आपल्याला कष्ट दर्शवतोच आहे चतुर्थातला, पण चतुर्थेश धनुराशीत आहे. आईने अविरत कष्ट घेतले, आणि ते अविरत कष्ट घेतल्याच्या नंतर आईने आध्यात्मिक मार्गाच्या माध्यमातून खूप कष्ट घेतले. त्याचं फळ तिला तिथे मिळालं, आणि मुलाला त्याच्यामध्ये ती काही अंशी का होईना पण ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू शकते. म्हणजे इथपर्यंत बाहेर काढलं तेव्हा मुलगा पुन्हा एकदा तिथे बॉडी बिल्डिंग वगैरे, म्हणजे ते व्यायामशाळेमध्ये वगैरे जायला लागला. पण तिथे सुद्धा त्याला चुकीचं मार्गदर्शन मिळालं. ग्रहच असे आहेत, काय करत, ग्रहच असे आहेत ना. तर त्याच्यामुळे तिथे आपण ह्या गोष्टी तिथे पाहू शकतो की जर सूर्य बिघडलाय तर दशम स्थान थोडंसं का होईना पण सपोर्ट करतंय. चंद्र बिघडलाय तर चतुर्थ स्थान सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं सपोर्ट करतंय, कारण शनीकडे चिकाटी आहे
आईने चिकाटी नाही सोडली. वृश्चिक राशी आहे तिथे. जे वाटेला येतील ते प्रयत्न ती करत राहते. हे फक्त आईच करू शकते. असं आहे. आणि त्यानंतर तिथे ते यश देण्याचं जे काही काम आहे त्या सगळ्याला ते धनुराशीने केलं. चतुर्थेश धनुराशी. धनुराशी ही गुरुची राशी आहे, ब्लेसिंग करणारी राशी आहे. त्यात या मुलाच्या लग्नावरती तिथे गुरुची दृष्टी आहे. म्हणून मी म्हटलं ना मग, अशी पत्रिका ही हिऱ्यासारखी असते. इतक्या बारकाईने आपल्याला पाहायला लागते की त्याच्यामध्ये किती 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 तुम्हाला पॉइंट्स मिळतील, किती पैलू मिळतील. इतक्या पॉइंट्स मध्ये आपल्याला म्हणजे आपण विचार नाही करू शकत. आता एव्हाना या मुलाचं लग्न झालं पाहिजे होतं, तो सेटल झाला पाहिजे होता, त्याला मुलं बाळ असली पाहिजे होती, पण त्या बाबतीत ही पत्रिका इथं पूर्ण दूषितच आहे. म्हणजेच काय की जेव्हा आपण तिथे, जसा तुमचा प्रश्न होता मगाशी की नेपच्यूनची काय याच्यात भूमिका, तर नेपच्यूनची भूमिका नाही, तर इथे आपल्याला नेपच्यून हा तुम्हाला काय कॅटेगरीमध्ये मोजला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला. आपण गुरुला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. गुरु ग्रहाला, गुरु म्हणजे देवळातला पुजारी आहे असं समजा, जो मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो, देवाला अभिषेक करतो, देवाची सेवा करतो, त्याला नैवेद्य दाखवतो, तिथे तो कायमस्वरूपी तिथे असतो किंवा तो त्याच्या त्याच्या सोयीनुसार तिथं तिथं जात असतो. बरोबर आहे. हा गुरु आहे. इतरांना मार्गदर्शन करणं किंवा काय, हा गुरु आहे. केतू या भानगडीत पडत नाही. केतू म्हणतो मी भला, माझा देव भला. मी तिथे जास्तीत जास्त एकांतात राहील, देवळाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसेन, नाही जायला मिळालं देवळात तर कुठेतरी घरात बसेन, घरातच नाही मिळालं तर तिथे कुठेतरी आड बाजूला जाऊन बसेन, पण मी देवाचं नामस्मरण ध्यान करत बसेन. हे केतू म्हणतो. केतू दूषित नसेल तर बरं का, इथं केतू दूषित नाहीये. केतूच्या मुखात फक्त गुरु पाहतो. आणि नेपच्यूनची भूमिका त्याच्यानंतरची असते. जेव्हा केतू आपली 4 पावलं पुढे टाकतो आणि तो त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून जातो, तेव्हा केतूचं अस्तित्व संपून तिथे नेपच्यूनचा उगम होतो. मग त्याला आपण म्हणतो ना की इंट्युशन, समूह, तमोह. जर केतू संन्यासी आहे तर नेपच्यून समाधिस्थ आहे. आणि समाधिस्थ असणं सगळ्यांच्या नशिबी नसतं. संन्यासी असणंच मुळात सगळ्यांच्या नशिबी नसतं. तर तिथे समाधिस्थ तर खूप दूरची गोष्ट आहे. असं आहे. म्हणून इथे नेपच्यूनची भूमिका ही तिथे मार्गदर्शक तत्वामध्ये कुठेही चुकीची ठरत नाही. उलट धनु राशीमध्ये लग्नेशाच्या सोबत नेपच्यून आहे. धनु राशीमध्ये लग्नेशाच्या सोबत नेपच्यून आहे. मुलगा आधी जी काही गणपतीची भक्ती करायचा, घरामध्ये गणपती येत असताना त्या गणपतीची जी काही सेवा करायचा, कालांतराने या सगळ्या गोष्टी घडायला लागल्याच्या नंतर तो खूप डायव्हर्ट झाला. तर तो डायव्हर्ट का बरं झाला असेल? मग तिथे जी चंद्र राहूची युती आहे तिथे आपलं पहिलं लक्ष गेलं पाहिजे की चंद्र राहूच्या युतीमुळे, सूर्य राहूच्या युतीमुळे त्याला गाईड म्हणजे मिसगाईडच झाला तो पूर्णपणे. नाही, तिथे तो त्याचं लक्षच नाही. असा एक मंगळवार नसायचा की हा बाबा कुठं गणपतीच्या मंदिरात गेला. एक मंगळवार असा चालत जाणार, चालत येणार. पण नंतर ते सगळं काही काही वर्षांसाठीच ते राहील. नंतर ते सगळं लोप पावलं. कसं असतं की एक याच्यावरती एक शेर आठवला मला. जिंदगी का एक कदम मेरे शौक में उठा, जिंदगी का एक कदम मेरे शौक में उठा, और मंजिले तमाम उम्र मुझे ढूंढती रही. तसं झालं याचं. असं आहे. बोला नाईक साहेब काय.
बोला, पुढे गेले नाईक साहेब, बोला. नाही सर, छान विश्लेषण केलं तुम्ही. थँक्यू. आणि तर मला थोडस ह्याच्यात डाऊट होता की हा नेपच्यून अवलिया त्याचा थोडासा टर्निंग साठी पॉइंट, जो टर्निंग तुम्ही म्हणालात पहिल्यांदा, तो चांगला सायकलिस्ट होता, चांगलं हे होतं, कॅरियर चांगलं होतं सगळं. तर त्याच्यावरनं तिकडनं जो टर्निंग पॉइंट झाला असेल ज्या वेळेला गोचरीचा भ्रमणाच्या वेळेला, त्यामुळे हे सगळं. एक्झॅक्टली करेक्ट. गोचरीच्या भ्रमणामुळेच सगळं होतं. पण जे आपण मुळात घेऊन आलो आहोत तेच गोचरीच्या भ्रमणामुळे घडत असतं. आणि त्याच्यामध्ये जर एक आपण शनी लिडरशिप मंगळ घेऊन गुरु. आलोय, मुळात जन्माला लिडरशिपच घेऊन आलेलो आहे, जन्माला आपण तिथे धनसंपत्ती घेऊन आलेलो आहे, तर गोचरीचं भ्रमण आपल्याला ते देतं आणि निघून जातं. कारण यांचं उत्पन्न जे आहे ते शेतीपासून पण अतिशय चांगलं उत्पन्न सुद्धा असू शकते यांचं. हो, असेलही, कारण त्यांची बरीच जमीन जुमला वगैरे गावी आहे. मग असेलही, त्याच्यात गावाला बराच त्यांचा तामझाम मोठा आहे. म्हणजे वडिलांची जमीन जुमला वगैरे आहे, चांगल्या प्रकारे आहे. चांगल्या प्रकारे सुद्धा जे घर आहे त्यांचं ते एकमेव घर आहे असं नाहीये, ते घर आहे. म्हणजे मुलांची दोन्हीही चांगल्या सोय करून ठेवलेली आहे. पॉलिटिक्सशी संबंध आहे त्यांची चांगल्यापैकी. नाही, पॉलिटिक्सशी संबंध म्हणजे असा आहे साहेब की आता इथे जर तुम्ही बघाल ना की ते प्रत्येक जण इंचभर का होईना पण पाण्यामध्ये असतोच, असं आहे. कोणाचे पाय इथं सुखी नाहीत. आहे सगळं आहे, ते तसं सगळं आहेच, त्याच्याबद्दल काही वाद नाही, आहेच अगदी. कारण याचं जे कमांडिंग होतं, छानपैकी कमांडिंग जे होतं ना, ते कमांडिंग मंगळामुळे असल्यामुळे ते वक्तृत्व त्याचं चांगलं होतं पंचम स्थानातून. त्यामुळे सगळेजण त्याच्याकडे आकर्षित वगैरे व्हायचे. त्याच्यामध्ये थोडस हा जो प्रकार जो टर्नओव्हरचा झालेला आहे याला जो मिळालेला, आणि तुम्ही जर म्हणाल आध्यात्मिक दृष्टिकोनातून आईची जी आध्यात्मिक आहे ती शक्ती याला जी कामाला आलेली आहे, गणपतीची उपासना, तर तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ठीकच आहे सर. बघा आता असं आहे ना साहेब की याच्यामध्ये ते वाणीचा कारक जो आहे ना तो बुध आहे, लक्षात घ्या. इथेच असं नाही, कोणाच्याही पत्रिकेमध्ये वाणी जी आहे ती बुधाकडे, बुध बोलतो, मंगळ ऍक्शन करतो, आणि ह्याचा बुध राहुयुक्त होता, आणि हा त्याच्यामध्ये बुध मेष राशीचा राहुयुक्त. त्याच्यामुळे हा ना, ज्याला आपण मित्रमंडळींमध्ये खिचाई करणं म्हणतो ना, खिचाई करणं, ती हा जबरदस्त करायचा. मस्करी करणं एखाद्याची, जसे हम लोग बोलते टांग खींचना, तसा हा खूप म्हणजे एकदम मस्तीखोर आणि तसा मैत्रीमध्ये उभा राहणारा सुद्धा होता. पण एक जे सगळं चित्रच बदलून गेलं नंतर. असो, बर. कुलकर्णी साहेब. हा सर, याच्यामध्ये एक खूप महत्वाचा मुद्दा जो तुम्ही बोललात की आई वडिलांचं जेव्हा त्याला काउन्सिलिंग पाहिजे होतं किंवा लक्ष पाहिजे होतं ते झालं नाही. हा मुद्दा मला अतिशय महत्वाचा वाटला. आणि ह्या सर्व घडामोडी म्हणजे काय अशा त्या पटकन घडत नाही ना एका दिवसामध्ये. एक्झॅक्टली, त्याला काहीतरी जर वेळ लागतो. आणि तुम्ही जो हा मुद्दा हा कोणाच्या लक्षात आला नाही की आई वडील कुठे गेले होते, ते त्याला सांगत नव्हते का? कारण तुम्ही जेव्हा म्हटलात सेम पत्रिका माया बघण्यात आहे, सूर्य राहू चंद्रकेतू, मुलगा काय सुसाट करत सुटला, त्यावेळेला आई वडिलांनी काही लक्ष दिलं नाही आणि पूर्ण कोलमडल्यानंतर मात्र मग पूर्ण लक्ष देत बसले. तर हा सुद्धा सर त्या पत्रिकेतला दोष आहे ना, की पाहिजे त्यावेळेला हेच तो माणूस नशीब घेऊन आलेला आहे. एक्झॅक्टली नशीब घेऊन आलेला आहे. हा मुद्दा सगळ्यांच्याकडनं सुटला, हे मी सांगत होतो. तुम्ही तो मगाशी बोलून दाखवलात आणि मला त्यावेळेला स्ट्राईक झाला. अरे हो, आई वडील कदाचित याला थांबवायला यशस्वी झाले असते, लक्ष त्याच वेळेला घातलं असतं तरी सुद्धा कदाचित एवढी वेळ आली नसती. करेक्ट. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. येस, थँक्यू. ओके सर, थोडं बोलू? हा, बोला ना. नमस्कार. नमस्ते. माझं आडनाव वीरभद्र आहे. बर, ओके.
माझे 4 ऑब्झर्वेशन्स आहेत त्या पत्रिकेमुळं. म्हणजे हा बाय बर्थ हे त्याला काय घडलं, थोडासा प्रयत्न करतोय सांगायचा. बोला ना. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बाय बर्थ जे बॅकग्राऊंड मिळाले त्याला, तो रवी जो आहे लग्नेश, हम्म तो भाग्यात आहे. हम्म म्हणजे त्याची पूर्व परिस्थिती चांगली आहे, क्लिअर दिसतंय. परंतु हम्म साधारण वयात येऊपर्यंत ज्यावेळेला माणसाला विवेक येतो, आफ्टर 12 इयर्स, 12, 13, 14, ज्याला कळायला सुरुवात होतं, हम्म त्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं काही ग्रंथामध्ये असं दिलंय की शत्रू आश्रयस्थो दिनपस्तू 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 म्हणजे सूर्य हम्म धर्मे कृतज्ञ धर्म कृते नराणा. म्हणजे हम्म ज्या वेळेला भाग्यस्थानामध्ये सूर्य हा पापग्रह युक्त असतो, त्यावेळेला धर्माच्या विरोधात आचरण असणारी व्यक्ती असते. बर. दुसरा एक त्याच्यामध्ये रेफरन्स आहे, वेयेशे भाग्यभावस्ते गुरुद्वेषी भवेन्नर. आता मगाशी त्यांनी जो मुद्दा व्यक्त केला की आई वडिलांचं मार्गदर्शन मिळालं नाही का त्याला, तर ज्या वेळेला तुम्ही फक्त साहेब व्ययस्थानात, मराठीत समजावून सांगा, कारण सगळ्यांना मराठी मी सोयीस्कर आहे. मराठीत सांगतोय, मराठीमध्ये सांगतोय की ज्या वेळेला व्ययस्थानाचा अधिपती भाग्यात असतो, त्यावेळेला गुरुद्वेषी असतात. गुरुद्वेषी या शब्दाचा अर्थ इथं आता काय पूर्वीसारखी गुरु परंपरा नाहीये. आई वडील हेच पहिला गुरु असतात, तर तो आई वडिलांचा द्वेष करत असल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये एक अंतर असल्यामुळं त्याला त्या आई वडिलांचं मार्गदर्शन वेळेत मिळालं नाही, किंवा आई वडिलांना त्याच्या विचाराला एवढं प्राधान्य द्यावं किंवा दोघांनी एकमेकांचा विचार करावा अशी परिस्थिती कदाचित झाली नसेल. हम्म. ॲथलेटिक किंवा खेळाडू वृत्ती त्याचं त्याच्या कारण काय असणारच. याच्यामध्ये, या पत्रिकेमध्ये त्याचं कारण काय दिसतंय तुम्हाला? त्याच्यामध्ये वेयेश भाग्य भावस्ते गुरुद्वेषी, म्हणजे वेयेश भाग्यामध्ये असणं, व्ययस्थानाचा अधिपती भाग्यात असणं हे त्यातलं मुख्य कारण आहे. एक शिवाय मिनिट हा, ह्याला तुम्ही इथे जोडीला थांबवतो जरा, 2 मिनिटं थांबवतो, 2 मिनिटं थांबवतो. हं, असं आहे साहेब की ज्या वेळेला आपण पत्रिकेचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे, पत्रिका ही 3 गोष्टींवरती चालते. पत्रिका ही नेहमी 3 गोष्टींवरती चालते. पहिलं म्हणजे स्थान, जे स्थिर आहे. दुसरं म्हणजे राशी, जी दर 2, 2.25, 1.5, पावणे 2 तासाला पूर्व क्षितिजावरून बदलते, म्हणजे पूर्ण 12 घरांचा चार्ट बदलते, आणि त्याच्या अनुसरून त्याच्यामध्ये असलेले ग्रह जे कायमस्वरूपी भ्रमण करत असतात. आता मी तुमचा मुद्दा जो आहे की व्ययेश जर भाग्यस्थानामध्ये असेल, व्ययेश जर भाग्यस्थानामध्ये असेल तर त्याचे परिणाम असे विचित्र होतात. आता मला असं म्हणायचं आहे, एखाद्याचं वृश्चिक लग्न आहे, बघा, एखाद्याचं वृश्चिक लग्न आहे आणि इथं राहू वगैरे सगळा भाग विसरून जा, फक्त एकच लक्षात घ्या की एखाद्याचं वृश्चिक लग्न आहे, बरोबर, आणि त्याचा व्ययश कोण आहे, तर शुक्र आहे, बरोबर, त्याचा व्ययश शुक्र आहे, आणि तो शुक्र जर भाग्यस्थानामध्ये असेल तर एकटा. ओके, अशी पत्रिका माझ्याकडे आहे, म्हणून मी तुम्हाला त्याचा रेफरन्स देऊन सांगतोय. त्यानंतर लॉजिकली, टेक्निकली आणि सायंटिफिकली दुसरा भाग असा की जर एखाद्या व्यक्तीचं मकर लग्न असेल, मकर लग्न म्हणजे व्ययश कोण झाला, गुरु झाला, आणि तो गुरु जर भाग्यस्थानामध्ये असेल कन्येचा, तर काय होऊ शकतं याच्याबद्दल. आता तो आई वडिलांचा द्वेषी किंवा काय याच्यापेक्षा, म्हणजे तुम्ही जर तिथे म्हणाल की ते दशमाचं व्ययस्थान वगैरे आहे, तर त्याच्यापेक्षा ग्रहांच्या स्थानगत फळांना जर आपण तिथे उत्तम रीतीने अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर तिथे भरपूर तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी मिळतात. मी तुम्हाला सांगतो की त्या पत्रिकांमध्ये दोन्ही काय झालेलं आहे ते. ज्याच्या पत्रिकेमध्ये वृश्चिक लग्न आहे आणि त्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये व्ययस्थानाचा स्वामी भाग्यस्थानात आहे, बरोबर, आणि तो भाग्यस्थानाचा स्वामी सूर्याच्या सोबत आहे. कोणाच्या सोबत आहे, सूर्याच्या सोबत आहे, बुधाच्याही सोबत आहे. अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला तिथे दशमेश भाग्यात, बघा, दशमेश भाग्यात
सप्तमेश भाग्यात, मी त्याला व्ययश नाही म्हणणार, मी त्याला सप्तमेश म्हणेन. सप्तमेश भाग्यात विवाहाच्या नंतर ही व्यक्ती नगरसेवक झाली. विवाहाच्या नंतर ही व्यक्ती नगरसेवक झाली. आज तागायत राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नाम चमकवून आहे. अतिशय चांगले पैसेही कमवलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे पुढेही गेलेली आहे. म्हणजे नगरसेवकच आहे, पण तिथे सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये आपलं वजन जे आहे ना, ते वजन त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे. दुसरा मुद्दा असा की मकर लग्नाचा जो मी तुम्हाला सांगितलं, तर त्याच्यामध्ये बेनिफिट बघा काय. व्ययश भाग्यस्थानामध्ये आहे, त्या व्यक्तीचा व्ययश भाग्यस्थानामध्ये आहे आणि तो गुरु आहे. गुरु मुळातच भाग्याचा कारक आहे. गुरु मुळातच भाग्याचा कारक आहे. भाग्यच गुरुकडे आहे, कर्म शनीकडे आहे, प्रतिष्ठा, पद, सन्मान, आरोग्य सूर्याकडे आहे. आणि तिथं गुरु त्याचा एकटा आहे. काही गजकेशी वजकेशी काही नाही, गुरु एकटा आहे. आणि तो गुरु भाग्यामध्ये असल्याच्या नंतर त्याला वडिलांचा वडिलोपार्जित व्यवसाय सहज रीतीने हातात मिळाला. तो व्यवसाय करतोय आणि त्या व्यवसायामध्ये एका युनिटचे 2 युनिट करणं आणि त्याच्यामध्ये ग्रोथ करणं, एवढंच तो काम करतोय. व्यवसाय कुठला आहे? तर व्यवसाय आहे साधा सुधा, जे आपण अन्न धान्य विकतो किंवा अन्नधान्य जे काही आपण खातो त्याचा. आज एका सुपर मार्केटमध्ये त्यांनी त्याचा बदलाव केलेला आहे. वडिलांचं जे काही छोटंसं दुकान होतं, आज त्यांनी त्याचे म्हणून मी म्हटलं की एका युनिटचे 2 युनिट केले, नाही का, ग्रोथ केली ना. एका युनिटचे 2 युनिट केले, असं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा आपण पत्रिका पाहत असतो ना वीरभद्र साहेब, जेव्हा आपण पत्रिका पाहत असतो त्यावेळेला एक मिनिट ऐका ना, तुम्ही माझं अर्धच ऐकले, तुम्ही मला बोलूच दिले नाही पुढं. मी सर पहिल्यांदा शब्द वापरताना मी शत्रू आश्रय असतो असा शब्द वापरत आहे. वेळेस ज्या वेळेला पापग्रह युक्त असतो त्यावेळेला ही सिच्युएशन असते सर. त्यावेळेला त्या व्यक्तीला जन्मकाळ चांगला असतो, पण उत्तर त्याची दुर्गती होत जाते. काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये विघ्न येत राहतात. नाही, मला आता मी तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल सांगतोय ना, आता तुमचं हे पण वाक्य मी तुम्हाला त्याच्या, म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की जर ग्रहांची मूळ स्थानगत जे काही फळं सर मी आहेत, स्थानगत फळच सांगतोय. पण यवन ते वृद्ध यवन जातक म्हणून मी आहे, तुम्हाला सांगतोय. वृद्ध यवन जातक आपल्याकडे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये स्थानगत फलामध्ये रवीची जी फळं दिलेली आहेत. नाही, एक मिनिट, रवी ज्या वेळेला एक मिनिट. मला तुम्ही पुस्तकातली फळं वाचून दाखवण्यापेक्षा मी मोर प्रॅक्टिकल आहे की तुम्ही जर समजा त्याच्यामध्ये आता ही पत्रिका जी आहे, ह्या पत्रिकेमध्ये मी जे विश्लेषण तुम्हाला केलं, तुम्ही पुस्तकातले फलादेश मला वाचून नका दाखव. पहिला भाग असा आहे की मी कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही. दुसरा भाग असा आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये संस्कृत मधले श्लोक सांगू नका, कारण ते सगळ्यांच्या डोक्यावर शिरणारे नाहीत. तुम्ही अस्तू म्हणाल का आणखीन काही म्हणाल तर ते त्याच्यामध्ये माझ्या सामान्य विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. इथं हिंदी भाषिक आहेत, कानडी भाषिक आहेत का अन्य कुठले आहेत, तर त्या सगळ्यांना कळलं पाहिजे. हे फक्त तुम्ही वाचून दाखवाल आणि त्याच्यामध्ये तिथे तुम्ही काही एक्सप्लेन कराल तर तसं नाही चालणार. त्याच्यामध्ये मला कुठलीही गोष्ट मी अशा पद्धतीने शिकवत असतो, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, या पद्धतीने मी शिकवत असतो. त्याच्यामध्ये ग्रहांचा स्थानगत फलादेशाचा जो काही भाग आहे, व्ययेश भाग्यामध्ये आहे म्हणून तो त्याच्यामध्ये चुकीचा आहे, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. इथे भाग्यस्थानामध्ये 4 ग्रहांची युती आहे. व्ययेश जर गुरु असेल तर तो भाग्यस्थानामध्ये कसा चुकीचा असेल. आणि ज्या व्यक्तीचं वय आज 60च्या जवळपास आहे आणि त्याच्या पत्रिकेमध्ये तिथे जर समजा आपण पाहिलं की भाग्यामध्ये गुरु आहे, ज्या माणसाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, आता तो काही 25 वर्षाचा नाही, मग त्याची अधोगती कुठं झाली. आता तो त्याच्यामध्ये आणखीन आता त्याचे मुलं कारभार सांभाळायला लागली, नाही का. आता याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला तर मग ह्या पुस्तकामध्ये जे काही वाक्य लिहिलेली आहेत, या पुस्तकामध्ये जे काही वाक्य लिहिलेली आहेत त्याचं करायचं काय. पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली पत्रिका पाहतो, जेव्हा आपण समोरासमोर बसून पत्रिका पाहतो ना, तेव्हा तुम्ही लोकांना 4 श्लोक सांगा, काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही. त्यांना कट टू कट प्रिडिक्शन हवं असतं. ये क्यों हो रहा है, कैसे हो रहा है और इसके ऊपर उपाय क्या है, हा भाग असतो. आणि दुसरा भाग असा असतो त्याच्यामध्ये की ज्या वेळेला आपण एखाद्याची पत्रिका सांगत असतो त्यावेळेला तिथे
सर्वसामान्य भाषेमध्ये त्याला त्याची पत्रिका समजावून सांगणं हे मुख्य ज्योतिषाचं काम असतं. क्लिष्ट भाषेमध्ये समजावून सांगायला, त्याच्यामध्ये जर समजा संस्कृतचा ज्याचा अभ्यास असेल किंवा ज्याने अभ्यास केला असेल तर ते जर वाचून दाखवलं तर तिथे प्रत्येक पत्रिकेच्या वेळेला कुठं पुस्तक घेऊन बसणार आहे. आणि दुसरा एक गोष्ट अशी लक्षात घ्या साहेब, की ही पत्रिका वाचन करताना आता तुम्ही होतात ह्या पत्रिकेला, पहिला तुम्ही वीरभद्र नावाने आलात, त्याच्यानंतर अमर गुरुजी नावाने आलात, आणि मग याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही इथे ही मी पत्रिका वाचन करत होतो त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल की मी पत्रिका ग्रह, स्थान आणि राशी यांच्या माध्यमातून एक्सप्लेन करून सांगितली आहे. माझ्याकडे असा ठोकताळा नाही चालत. जसं आता मगाशी एकांनी सांगितलं की ते नाही ते केतू पराक्रमात असेल म्हणून. नाही नाही नाही, तसं नाही. का? त्याचं एक्झॅक्ट कारण काय? कोण कुठल्या याचा कारक आहे? उद्याला कुठलाही ग्रह तुमच्या भाग्यामध्ये असू शकतो. उद्याला कुठलाही ग्रह तुमच्या भाग्यात असू शकतो, पण प्रत्येक ग्रह हा भाग्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये बिघाडच करून देईल जर तो व्ययश असेल तर. हा साफ चुकीचा समज आहे, कम्प्लिटली चुकीचा समज आहे. हे हो त्याच्यामध्ये सर, मी तुम्हाला तेच सांगतोय की मी शत्रू आश्रयस तो शब्द वापरलाय, म्हणजे शत्रुग्रह युक्त असेल तर. अहो शत्रुग्रह युक्त असेल तर, जर समजा त्याच्यामध्ये हा ठीक आहे सर, शत्रुग्रह, कंटिन्यू करा एक तुम्ही. एक मिनिट, कसं आहे साहेब की शत्रुग्रह युक्त म्हणजे तुम्ही कुठल्या ग्रहाला शत्रुग्रह म्हणाल? मंगळ. तुम्ही त्या ग्रहाचा जर समजा तुम्ही त्याला शत्रू असं म्हणाल तर याच्यामध्ये तिथे जर आपण विचार केला तर शत्रू ग्रह किंवा मित्र ग्रह हे पाहताना बुध आणि सूर्य हे सुद्धा एकमेकांचे शत्रू ग्रहच आहेत मूलतः. हे बेसिक मध्ये शिकवलं जातं की नाही? मग भाग्यातला रवी आणि बुध जर भाग्य निर्मित करून देत असेल तर मग तुम्ही त्याला असं कसं म्हणणार? आता हे सांगू नका की नियमाला अपवाद असतो मग. सर लॉजिक आहे. सर पण हा जो शुक्र आहे ना दशम स्थानातील, नाही नाही, मी भाग्यस्थानाबद्दल बोलतोय साहेब. जरा दशम नाही नाही स्थानात नाही 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 भाग्याचं तेच आहे, भाग्याचं ते जे स्थान आहे शुक्राचं ते व्ययस्थान आहे ना. पण शुक्र हा याला सगळ्या गोष्टी मिळून देतोय व्ययस्थान ना. कशाला, कशासाठी शुक्राचं व्ययस्थान? नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट, 12 घरांच्या कुंडलीमध्ये जर तुम्ही हे पाहत राहिलात की आता त्याच्यामध्ये जर मी समजा असं नाही म्हटलं नाही की शनी जर समजा तुळेचा उच्चीला असता किंवा शनी जर समजा कन्येला असता हा किंवा आणखी त्याच्यामध्ये जर समजा आपण असं म्हटलं की आता त्याच्यामध्ये मंगळ स्वतःच्या धनामध्ये आहे, हा उच्चारच चुकीचा आहे मुळात. मंगळ नाही स्वतःच्या नाही, धनामध्ये मंगळ माझं विराजमान. म्हणणं तसं नाहीये सर. माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणालात ना की आता त्याची परिस्थिती खूप छान आहे, तर हे सगळं शुक्रान दिलेलं वरदान आहे का? कुणाची याची परिस्थिती नाही म्हणत आहे मी. हा मी दुसरी पत्रिका म्हटली. मी ओके ज्याचं ओके तुम्हाला सर. म्हटलं ना सुपर मार्केट, येस. त्याची पत्रिका मी तुम्हाला म्हटली की बाबा त्याच्या सर पत्रिकेमध्ये एक बोलू इच्छितो सॉरी सर. सर सॉरी सर सॉरी सर नो सॉरी हे सर. वेज नवमामध्ये वगैरे हे ज्या टर्म्स आहेत ना सर, हा ह्या अजिबात काम करत नाहीत. माझ्याकडे एक पत्रिका आहे, नवमेश अष्टमस्थानी आहे. माणूस अत्यंत सहजरित्या जीवन जगतोय, अत्यंत फ्लुएंटली, कुठलाही अडथळा नाही आणि करोडपती पण आहे. साहेब, लग्नेश अष्टमामध्ये हा मनमोहन सिंगांचा होता, पंतप्रधान झाले. लग्नेश अष्टमामध्ये उच्चीचा हा अब्दुल कलामांचा होता, राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती झाले. हे हे मोदी मी नवमेश साहेबांच्या लग्नी सांगतोय शनी मला आहे. की मोदी साहेबांच्या लग्नी शुक्र आहे, सिंह लग्न आहे. मोदी साहेबांच्या लग्नी शुक्र, लग्नी शनी, सप्तमात गुरु, मंगळ चंद्र मंगळ चंद्र त्यांच्या चतुर्थात आहे. आणि प्रधानमंत्री सर झाले. कसं ही आहे, इज द बॉस नाव. तुमची पद्धत जी आहे ना, ग्रहांची तत्व, राशी वगैरे हे परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये हे बरचसं आता डायव्हर्शन होतंय सर. हा, तुमची मला काय बेसिक म्हणायचंय की तुम्ही पद्धतीप्रमाणे ज्या वेळेला, आम्ही शिकतोय आणि त्याच्याप्रमाणे आम्ही उत्तर देतो आणि आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे त्याच्यातनं शिकवतो. कसं, त्याचप्रमाणे सर चालू ठेवा. नाही नाही, एक्झॅक्टली. बघा, माझी पद्धतच ती आहे आणि मी त्याच पद्धतीने शिकवतो. म्हणून मी कधी त्याच्यामध्ये कुठलीही महादशा दशा किंवा अमुक तमुक काही या सगळ्या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये कधी विचार करत नाही. मी कधी कोणाला माझ्या याच्यामध्ये पूर्ण या याच्यामध्ये कधी असं सांगून कोणाला घाबरवलं नाही मी की 7.5 चालू आहे. कारण 7.5 ही वाईट नसतेच मुळात. आणि 7.5चा जर तुम्ही मूळ कालावधी काढायला गेलात तर तो 2 ते 2.25 महिन्याच्या वरती कधी नसतोच.
तुम्ही जो 2.5 वर्षाचा म्हणता ना, तो 2 ते 2.25 वर्षाचा कधी नसतोच, कारण ही राशी एवढी मोठी आहे. एक नक्षत्र एवढं मोठं व्याप्त आहे, त्याच्यानंतर दुसरं नक्षत्र आणि त्याच्यानंतर आणखीन एका नक्षत्राचं एक चरण, म्हणजे ते नक्षत्र किती मोठं आहे. त्याच्यामध्ये लोक नाही आपको वो क्या है 7.5 चालू आहे, तुम्हाला 7.5 आहे ना म्हणून असं. काय संबंध 7.5चा? चंद्र कुठे, शनी कुठे, आकाशामध्ये ते मूळ जी काही संकल्पना आहे ती आपण विसरतो. आणि मी म्हटलं मगाशी ना की कुठलीही बिलं कुणावरती फाडायची आणि मोकळं व्हायचं, तसं नाही. वीरभद्र साहेब तुम्ही एक मिनिट साहेब, जरा नाईक साहेब जरा 2 मिनिटं मला बोलू. हा. त्याच्यामध्ये वीरभद्र साहेब तुम्ही राग मानू नका, पण कसं असतं माहितीये का की पुस्तकामध्ये लिहिलेल्या नियमांनुसार जर तुम्ही पत्रिका सोडवायला जाल आणि त्याचं प्रिडिक्शन करायला जाल तर माझी 100% खात्री आहे की तुम्ही 40%च पत्रिका बरोबर सांगाल. पण जर तुम्ही लॉजिकली पत्रिका सांगाल तर त्याच्यामध्ये ती व्यवस्थित सांगाल. मला एक फक्त कोणीतरी सांगावं असं की बाबा 1960 साली कोणीतरी असं प्रिडिक्शन केलं होतं का की आता झूम सारखी एखादी व्यवस्था तयार होईल जेणेकरून तिथे नाशिकला बसलेला माणूस, पुण्यात बसलेला माणूस, युकेला बसलेला माणूस, ला बसलेला माणूस हा तिथे एखादं सेशन अटेंड करू शकेल. आणि त्यानंतर AI नावाची, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची त्याच्यामध्ये एखादी अशी शिक्षण प्रणाली तयार होईल त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला पुढच्या 10 ते 15 वर्षांसाठी तो एक रोजगार उपलब्ध करून देईल. त्याच्यानंतर आणखीन काही उत्पन्न होणारच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणून काळाला अनुसरून चालणं गरजेचं आहे. काळाला अनुसरून चालणं गरजेचं आहे. म्हणून हे शास्त्र जे आहे ते तर्काधिष्ठित आहे. तुम्हाला तर्काच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे. तो नियम तिथे तसा सांगितलेला आहे म्हणून इथे तो आपण असाच अवलंब केला पाहिजे असं नाही. पण तो आजच्या परिस्थितीला काय सांगतोय, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचा व्ययस्थानाचा स्वामी म्हणजे कोण. मी तिथे नुसता व्ययस्थानाचा स्वामी भाग्यात नाही म्हटलं, व्ययस्थानाचा स्वामी म्हणजे त्याचा काका, वडिलांचा भाऊ. याच्या माध्यमातून त्या जातकाला तिथे त्या कुटुंबाला त्रास देण्याचे जे काही प्रयत्न झाले त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी हिंट दिली, ते तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना कधी असं सांगितलं नाही. मी म्हणतो की माणूस वाचा. मी हे नाही सांगत पुस्तक केव्हा वाचावं आणि त्याचा रेफरन्स केव्हा घ्यावा. ह्याचं एक गणित आहे. त्याचं गणित असं आहे की जेव्हा तुम्ही पुस्तक वाचत असता त्यावेळेला पुस्तकात लिहिलेली भृगुनंदीचं एखादं पुस्तक असेल त्याच्यामध्ये लिहिलेलं किंवा पराशर मुनींनी लिहिलेलं पुस्तक, तर त्याच्याही आधी काही वैदिक पुस्तकं जे लिहिलेली आहेत, कारण पराशर मुनींनी मध्ययुगामध्ये पुस्तक लिहिलं किंवा जे काही ग्रंथ लिहिले त्याच्या आधीही हे आहेत. कारण आपल्याकडे राशी ज्या आहेत ना त्या राशीच मुळात मध्ययुगामध्ये आल्या आणि त्या युनानी संस्कृतीमधून आल्या. त्या वैदिक मध्ये नव्हत्या. आपल्याकडे नक्षत्रावरून प्रेडिक्शन्स आहेत. तुम्ही आणखीन मागे 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 जाण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला भरपूर मिळेल काहीतरी. ओके, ठीक आहे, बोला आणखीन. सर एक ते निघूनच गेले वाटतं. मजा म्हणून सांगतो. बरं बरं, हा बोला. आपण एक म्हणतो ना की 7.5, हा ती 7.5 तर तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा चंद्राचं भ्रमण शनिवारला होते त्यावेळेला त्यावेळी पुढचं आपल्याला 7.5 असते ना. चंद्राचं भ्रमण शनीवरून होत असतं त्यावेळेला. आता हा. बघा साहेब, आता तुम्ही जो मुद्दा मांडलात तर जसं तुम्ही सर्वतोभद्र चक्र शिकला आहात, बरोबर की नाही? हो. बरं, आता याच्यामध्ये समजा एखाद्या जातकाचा शनी जो आहे तो अमुक एका नक्षत्रामध्ये आहे आणि त्याच्यामधून जेव्हा तो चंद्र गोचरीचा चंद्र, तो चंद्र त्या जातकाच्या त्या शनीवरून भ्रमण करतो त्यावेळेला तो चंद्र त्याला काही करू शकेल का? सर चंद्र करू शकणार नाही, पण थोडाफार तर त्याचा इफेक्ट होतो ना नक्षत्राचा आणि त्याचा. सांगतो बघा, आता तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा मूळ पत्रिकेतला शनी हा आपण वृश्चिक राशीमध्ये आहे असं आपण त्याच्यामध्ये म्हटलं. आता तो वृश्चिक राशीत कुठे असेल तर तो वृश्चिक राशीमध्ये जर आपण विचार केला तर तिथे तो ज्येष्ठा नक्षत्रामध्ये, अनुराधा नक्षत्रामध्ये किंवा विशाखामध्ये असेल, बरोबर आहे. तर तो जर समजा त्याच्यामध्ये अनुराधामध्ये असेल, आता इथे अनुराधा नक्षत्र कुठे आहे
तर इथे अनुराधा नक्षत्र सर्वतोभद्र चक्र काय म्हणतं ते मी सांगतो तुम्हाला. अनुराधामध्ये जर समजा शनी असेल आणि त्याच्यावरून जर तिथे चंद्र भ्रमण करत असेल तर त्या चंद्राला तिथे शनीला काय द्यायचं आहे. चंद्र हा मूलतः शुभग्रह आहे आणि जेव्हा चंद्र मूलतः शुभग्रह असेल त्यावेळेला तो शनीला तिथे चतुर्थामध्ये असल्या कारणाने आणि तो सप्तमेश असल्या कारणाने षष्ठेश असल्या कारणाने त्याच्यासाठी चांगला फलादेश देईल. कारण देणारा कोण आहे, देणारा कोण आहे तर चंद्र आहे. घेणारा हा फक्त घेणाराच असतो. रिसिव्हर फक्त रिसिव्हर असतो. तुमच्याकडे एखादं कुरिअर आलं तर तुमची चॉईस नसतं की कुरिअरवाल्याने बॅगेतून काय काढून द्यावं, 4 बॉक्स काढून द्यावे का तिथे चौकोनी बॉक्स काढून द्यावा की पुस्तक काढून द्यावं, काय जे तुमच्यासाठी आलेलं आहे तेच तो तुम्हाला देतो. म्हणून देणारा इथे कोण आहे तर चंद्र आहे. जेव्हा चंद्र देतो त्यावेळेला तो तिथे शनीला खूप कमी प्रमाणात देऊ शकतो, कारण शनी तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्याकडून स्वीकारत नाही, कारण तो तेवढा बलवान नाहीये चंद्र. पण असं समजूया आपण की तिथे चंद्र जो आहे हा इथे मेष राशीत आहे. बाकीचे ग्रह तुम्ही सोडून द्या, ते विसरून द्या, पण त्याच्यामध्ये चंद्र मेष राशीत आहे. आणि जेव्हा तिथे सर्वतोभद्र चक्रानुसार शनी महाराज त्या मेष राशीतून भ्रमण करतात, शनी महाराज त्या मेष राशीतून भ्रमण करतात त्यावेळेला ते शनी जेव्हा त्या चंद्राला देणार आहे तो त्याच्यावरून किती काळ भ्रमण करणार आहे, त्या नक्षत्रामध्ये त्या चरणामध्ये किती काळ भ्रमण करणार, तेवढा काळ तो त्याला देणारच आहे. आणि त्याच्याही मध्ये आपण सूक्ष्म कालावधी कसा काढतो की ज्या वेळेला आपण तिथे तिथी अभ्यासतो त्या तिथीच्या माध्यमातून त्या तिथीच्या माध्यमातून आपण वार अभ्यासतो. त्या वार अभ्यासल्याच्या नंतर आपण तिथे जी स्वर आणि व्यंजन आहेत त्या स्वर व्यंजनांच्या माध्यमातून आपण तिथे जातकाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. तो भाग आपल्याला तिथे लक्षात घेतला पाहिजे, असा आहे. म्हणून तिथे चंद्र शनीवरून जाईल नुसताच, त्यावेळेला तो त्याला काही देईल अशातला भाग आहे. हे सर्वतोभद्र चक्र. पण आता जर समजा आपण असं म्हटलं की वृश्चिकेतून शनी जातोय, चतुर्थातून चंद्र जातोय, ज्यादा से ज्यादा आज त्या विद्यार्थ्याला तिथे किंवा त्या माणसाला तिथे थोडस रिलीफ मिळेल वा छान वाटेल, किंवा त्याच्यानंतर त्याला तो चंद्र तिथून जातोय मनासारखं काहीतरी होईल, कारण मूळता शनी तिथं आहेच. तो चंद्र तिथे आल्याच्यानंतर शनी त्याला परेशान नाही करणार. हे सर्वतोभद्र चक्राचे नियम आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला देणारा कोण आहे, देणाऱ्याला फक्त मुभा आहे, घेणाऱ्याला मुभा नाही. जो देणार आहे त्याच्याकडून त्याला फक्त घेऊन पुढे निघून जायचं, बस तेवढंच हा भाग आहे. आणि देणाऱ्याचे पण नियम आहेत. ते नियम चंद्र सूर्य राहू केतू यांना लागू होत नाहीत. हा सर्वतोभद्र चक्राचा नियम, बरोबर ना? काय वाटलं सर? आणि इंदुमती पंडितनी हे लिहिलेलं आहे सर 50 वर्षापूर्वीचं. आताची जी ग्रहस्थिती आहे म्हणजे देशाची, तर त्यांनी ते भाष्य केलेलं होतं. काय इंदुमती पंडितनी काय सध्याची जी राजकारणाची स्थिती वगैरे आहे, माझ्याकडे ते पुस्तक आता माझ्या काय लिहिलेलं आहे ते तर घरी आहे. काय लिहिलेलं आहे? ही जी आता तुम्ही म्हणतात ती टेक्नॉलॉजी वगैरे जी गोष्टी होती ती त्यावेळेला त्यांनी ते 50-60 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे, 60-70 वर्षापूर्वी. काय लिहिलेलं आहे मला आता नीट सांगता येणार नाही, पण मला साधारण आठवते, कारण ते पुस्तक आता माझ्याकडे नाही आहे. ती माझं प्रिझर्वेटिव्ह मध्ये टेक्नॉलॉजी एक सांगतो तुम्हाला नाईक साहेब, स्पेसिफिकली एखादी गोष्ट सांगणं. स्पेसिफिकली म्हणजे राजकारणामध्ये घडामोडी किंवा हे जे कोविडचं प्रकरण होतं, ते कोविडचं प्रकरण मला चांगलं आठवत आहे. काय लिहिलेलं आहे ते तर सांगा. जगावरती एखादा रोग राईचं म्हणजे जसं पहिल्यांदा हे होतं प्लेग वगैरे होता त्याप्रमाणे एखादं अरिष्ट येण्याचा संभव आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता पक्क आठवत नाहीये, पण साधारणपणे आठवतात आहे मला. आणि त्याच्यातून पुढे काय परिणाम? नाही, त्याचे परिणाम म्हणजे इतकं लिहिलं नाही, फक्त वरवरच लिहिलेले आहेत, कारण ते जास्त लिहिले नाहीत. एक 5-7 ओळीचं प्रत्येक वर्षाचं त्यांनी प्रेडिक्शन लिहिलेलं आहे, 7-8 ओळीचं. इंदुमती पंडित. हॅलो सर, पण ह्याच्यात ना तुम्ही म्हणताय पुढचे परिणाम टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड प्रोग्रेस झाली. प्रचंड प्रोग्रेस झाली साहेब. टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही झोमॅटो आले, नवीन बिझनेस उदयास आले. कितीतरी
हा कितीतरी म्हणजे बिझनेस उदयास आले आणि त्याच्यामध्ये झूम सारख्या गोष्टीमुळे तुम्ही आम्ही एवढे चांगले संपर्कात आलो. तिथे मी लोकांच्या समोर येऊन तिथे त्यांना शिकवायला लागलो. पहिला मी तिथे 30-40 लोकांना शिकवत होतो क्लासमध्ये, पण ऑफलाईन क्लासमध्ये. पण आता तिथे ऑनलाईन क्लासमध्ये मला धावपळ करावी लागत नाही, विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत नाही. आणि पहिले जे क्लासेस होते त्याला अक्षरशः 100 लोक होती. कधी कधी मी स्वतःच बाहेर जात होतो. मी बघितलं असेल त्याच्यामध्ये एवढी गर्दी असायची. पण आता असा भाग असा आहे साहेब की ज्या वेळेला तिथे म्हणजे काही टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो ना, तर टेक्नॉलॉजी ही दिवसेंदिवस विविध आकार घेतच जाणार आहे, हे नक्की आहे. टेक्नॉलॉजी खूप वेगवेगळे आकार घेत जाणार. पहिला मोबाईल येईल असं कोणी त्याच्यामध्ये पर्टिक्युलर मोबाईल येणार आहे. त्याच्यानंतर नोकियाच मोबाईल पहिला काढणार आहे. त्याच्यानंतर मग तो आयफोन आहे किंवा आणखीन हे आहे. आता आपल्याला फक्त आयफोन पर्यंत माहिती आहे. आपल्याला कुठे माहिती आहे टेस्ला. जर समजा आपण टेस्लाचा हे वापरलो, त्याला काही सॅटेलाइटची, त्याला काही सिम कार्ड विमकार्डची गरज नसते, नाही का. तो त्याच्यामध्ये आयफोनचा पण बाप आहे ना. मग ही जी काही टेक्नॉलॉजी आहे ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. ही कधी कमी नाही होणार आहे, कधीच कमी नाही होणार आहे. असं कधीच होणार नाही की त्याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीमध्ये कमतरता आली. निसर्गाची हानी आणि तांत्रिक दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जग पुढे जाणं, या गोष्टी होत जाणार आहे. आणि सर तो वेगळा विषय आहे ना, आपल्या इथं व्यक्तिगत पत्रिकेसंबंधी विषय चालले आहेत. त्याच्यामध्ये ओव्हरऑल जगामध्ये काय घडामोडी होतात हा एक वेगळा याच्यात विषयात वेगळाच विषय येतो. होतो. हा, तो आपल्याशी संदर्भात नाही येतो. आणखी आता आपल्याला त्याच्यामध्ये पुढच्या वेळेला नवीन विषय घेऊन आपण नक्कीच भेटू त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला, जय श्रीराम. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद जय सर. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. राम राम सर. राम राम. धन्यवाद सर. धन्यवाद. जय श्रीराम.